प्रभूला कसली गरज आहे? गाढवाची गरज सगळे बोला, कसली गरज आहे? गाढवाची गरज आहे. अनेक प्रगटीकरण झावळ्याच्या रविवारी आपण ऐकले, पण आज काहीतरी वेगळे शिकायचं. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोक तयार आहेत? येस, तयार आहे चर्च? येस. काहीतरी वेगळं शिकायचं. काही प्रगटीकरण आम्हाला आहेत का? प्रभूला गाढव का पाहिजे होतं, गाढवच का, ते आपण शिकलोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिली गोष्ट जखर्याने भविष्यवाणी केली होती का तुझा राजा कशावर बसून येणार? गाढवावर. गाढवावर. आणि म्हणतो कशावर बसून आला? गाढवावर बसून आला. त्यांनी घोडा वापरला नाही, त्यांनी खेचर वापरला नाही, त्यांनी काय वापरलं? गाढव दर्शक आहे, नम्रतेचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठीक आहे, त्याच्यावर आपण खोल जाणार नाही. प्रभूला कसली गरज होती? गाढवाची गरज माझी इच्छा होती. तुम्ही बोलावं. गाढवाची गरज होती. गाढवाची गरज होती. प्रभूने यांना खून सांगितली. काय सांगितली? खून सांगितली. समोरच्या गावात तुम्ही जायचं आणि त्या ठिकाणी एक गाढव तुम्हाला बांधलेलं दिसणार. Yes. कसं दिसणार? बांधलेलं दिसणार. आणि ते गाढव असं आहे का त्यावर कुणी बसलेलं नाही. ते गाढव जायचं आणि काय करायचं? सोडून आणायचं. सोडून आणायचं. काय आणायचं? सोडून आणायचं. म्हणजे मालकाची परवानगी घ्यायची नाही. कमान, मालकाची काय नाही घ्यायची, परवानगी. की समोरच्या गावात जा, गाढव काय करून ये, सोडून घेऊन ये. ते बांधलेलं आहे. कसं आहे? बांधलेलं एक आहे. गोष्ट प्रभू स्पेसिफिक सांगतो. स्पेसिफिक म्हणजे कळतं, एकदम अचूक सांगतो. गाढव कसं असणार? बांधलेलं असणार. मोकळं गाढवने आणायचं, बांधलेलं आणायचं. येस. आणि ते असं आणायचं का ज्याच्यावर कुणी बसलेला नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही गाढव सोडवणार त्यावेळेस मालक येऊन तुम्हाला विचारणार का तुम्ही हे काय करता. त्या समय त्याला सांगायचं का प्रभूला याची गरज आहे आणि त्या समय तो तुम्हाला ते गाढव देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांनी वाचलं आतापर्यंत? येस. रीड केलं चर्च? कमान, इथपर्यंत कळतं. प्रभूने स्पेसिफिक साईन दिल्या गाढवाच्या आणि बरोबर तसं प्रभूने सांगितलं त्याप्रमाणे तंतोतंत तसं घडलं चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या लोकांनी तसं केलं आणि बरोबर तेच गाढव आणलं ज्याची गरज परमेश्वराला Yes. आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्ही शिकणार आहोत त्या व्यक्तीबद्दल ज्याचं गाढव होतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी आम्ही झावळ्याबद्दल शिकलो, गाढवाबद्दल शिकलो, पण आज गाढवाच्या मालकाबद्दल आपण शिकणार आहोत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कोणाबद्दल शिकणार आहोत आज? गाढवाच्या आणि मालकाबद्दल. प्रभूची इच्छा होती का जे रहस्य होतं प्रभू ते आज ओपन करतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण भरपूर काही शिकण्यासारखं आहे या गाढवाच्या मालकाकडून. मालकाकडून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ह्यांनी जे केलं खूप महत्वाचं केलं. Yes. प्रेज द लॉर्ड. तो हालेलुया. म्हटला जा आणि त्यांना सांग मला कसली गरज आहे. गाढवाची गरज आहे. जस्ट प्रभूने हे काम त्यांना सांगितलं. आता शिष्यांनी म्हटलं पाहिजे का प्रभू न विचारता कसं घ्यायचं? येस. कसं? न विचारता. पण त्यांनी प्रश्न केला का? नाही नाही. केला. येशू बरोबर राहून ते शिकले का आता प्रश्न विचारायचे नाही, देव म्हटला तर करायचं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिली शिकवण प्रभू देतो आम्हाला. येस. नोहा पण मोशे पहिले खूप प्रभूला काय विचारायचा, प्रश्न विचारायचा. पण नंतर देव जे बोलतो ना तो करायचा. येस. इथून ही गोष्ट शिकण्यासारखी. कोणाकडून? शिष्यांकडून. कोणाकडून? शिष्यांकडून. का प्रभू म्हणतो जा आणि गाढव काय करा? सोडून सोडून आणा. आणा. प्रभू न विचारता सोडायचं. कसं? न विचारता. पण देव बोलला तर विचारपूर्वकच बोलला. येस. Yes. देव हालेलुया. चोरीबद्दल बोलणार नाही. येस. एक प्रकारे काय होणार? चोरी. पण प्रभू त्यांनी स्पष्ट केलं का जस तुम्ही गाढव सोडवणार ना घाबरू नका, तो तुम्हाला विचारणार आहे. येस. त्या टायमाला त्याला सांगा का मला याची गरज गरज आहे. आहे. चर्च आपण असतो तर आपण म्हणलं असतं असं कसं विचारायचं, येस. असं कसं करायचं. पण त्यांनी प्रश्न केला का? नाही केला. इशू बरोबर राहून त्यांनी प्रश्न विचारायचं काय केलं? बंद केलं. आता आम्ही पण प्रभूला अन्यश्री प्रश्न विचारायचं बंद केलं पाहिजे. येस. येस. देव बोलला आपण केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन मंडळीत आलं आपण ते केलं पाहिजे. येस. किती लोक आमेन म्हणतात? आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही 10 शिक्षक ठेवताल तर गडबड होतील चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला ज्या चर्च मध्ये ठेवलं तिथं देवाचं वचन या प्रकारे आज या मंडळीवर आलं तर तुम्ही ते घेतलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येकाच्या घरी जेवणच बनतं पण प्रत्येकाच्या घराची स्थिती बघून जेवण बनवलं जातं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय. आज तुमच्या घरी संध्याकाळी काय बनणार? जेवण. जेवण. माझ्या घरी काय बनणार? जेवण. पण प्रत्येकाची आवड निवड बघून प्रत्येकाला काय चांगलं आहे काय वाईट आहे ते बघून ते बनवलं जातं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जरी आज माझ्या घरात त्या घराचा वास येतोय पण मला तेच खायचं जे माझ्या घरात भेटतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोक आमेन म्हणतात? आमेन. आमेन. मग तुमच्या घरात जे देव देतो ना ते तुम्ही खा. येस. इशू बोलला त्यांनी तसं केलं चर्च. केलं का नाही केलं? Yes, केलं. मग आम्हाला पण ते करायचं जे परमेश्वर आम्हाला शिकवतो. सांग. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिली गोष्ट प्रभू म्हणला असं गाढव आणा का ज्या गाढवावर कुणी बसलेलं नाही. त्यांनी बरोबर ओळखलं. येस. त्यांनी बरोबर ओळखलं. कसं ओळखलं चर्च?
ते बांधलेलं आहे. ते बांधलेलं आहे. कसं आहे? बांधलेलं आहे. पण मग बांधलेलं, मग हे कसं काय ओळखावं का त्याच्यावर कुणी बसलेलं नाही? कमान कळतंय? मालकाला तर विचारायचं नाही, डायरेक्ट काय करायचं? सोडून आणायचं. मग आम्हाला कसं कळलं का बाबा नेमकं हे गाढव तेच आहे का जे कशावर कुणी बसलेलं नाही? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या गाढवावर जू टाकतात, काय टाकतात? जू टाकतात. किंवा त्याच्यावर बसायला काय टाकतात? त्या गाढवाचे तिथले केस जातात. येस. काय जातात? केस. जर तुम्ही घोडाही पाहिला, गाढावी पाहिलं, त्यांना पट्टे पडतात. काय पडतात? पट्टे पडतात. का? कारण जर त्याच्यावर कोणी वारंवार बसतंय, त्याचा उपयोग होतोय, तर तिथं पट्टे पडतात, त्याचे केस इथं झडतात आणि कळतं की याचा उपयोग झालेला आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जे शिष्य तिथं गेले, त्यांनी पाहिलं की याचे केस जडलेले नाहीत, याच्यावर पट्टे पडलेले नाहीत, म्हणजे नक्कीच हे गाढवावर कुणी बसलेलं नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या गाढवावर कुणी बसलेलं नाही. नाही. आणि दुसरी गोष्ट, जसं बायबल सांगतं की गाढव आपल्या ठाण्याला ओळखतं. Yes. आणि यहुदी लोक आपली गाढवं बांधत नव्हती. काय करत नव्हते? बांधत नव्हते. कारण ते ठाण्याला काय करतात? ओळखतात. म्हणून त्यांना काय म्हणतात त्याला, हरवण्याची, पळून जाण्याची भीती नव्हती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जे गाढव राखीव आहे ते बांधलं जायचं. येस. हालेलुया. का किती लोकांना कळलं? तो बांधला, बांधलेलं आहे. कसं आहे? बांधलेलं मग आहे. तिथे एकच गाढव असेल का? नाही. पण बाकी मोकळे होते, म्हणजे ते उपयोगात येणारे होते. येस. ते नेहमी उपयोगात येत होते. पण हे असं गाढव होतं जे उपयोगात येत नव्हतं. ते राखीव ठेवलं होतं. येस. कसं ठेवलं होतं? राखीव ठेवलं म्हणून हे होतं. त्यांना ओळखण्यासाठी सोपं गेलं की हे नेमकं तेच गाढव आहे जे प्रभूला पाहिजे. येस. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. हालेलुया. या गाढवावर कुणी बसलेलं नाही. कारण त्याचे केस काय झाले नव्हते? जडले नव्हते. नव्हते, त्याला पट्टे पडलेले नव्हते. त्याच्यावर कोणतं जू घातलेलं नव्हतं. त्यांना कळले राखीव आहे. येस. कसं आहे? राखीव गाढव त्यास मी आहे. अभ्यास केला गाढवाबद्दल, तर असं लिहिलं पवित्र शास्त्रात का जो कोणता पहिला नर असेल तो कोणाला समर्पित करतात? ते देवाला. आणि मग तो समर्पित करायचा म्हणजे त्याच्या बदले एक कोकरू द्यायचं आणि त्या बदल्यात त्याला सोडवायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं येशूच्या टायमाला पण अर्पण दिलं. काय दिलं? अर्पण दिलं. अर्पण देऊन त्याला काय केलं? सोडवलं. तसंच ह्या गाढवाबद्दल जो नर आहे आणि तो राखीव ठेवला. कसा ठेवला? राखीव ठेवला. त्या ज्याच्या घरात तो प्रथम गाढव जन्माला आलाय नर म्हणून, त्यांचं काम आहे हा समर्पित करायचा. कोणाला? देवाला. आणि जर तुम्हाला तो उपयोगात आणायचा तर त्याच्या बदले तुम्हाला अर्पण द्यायचं आणि अर्पण देऊन तो तुम्हाला उपयोगात आणायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता या कुटुंबाने अर्पण दिलं तरी पण तो राखून ठेवला. येस. कसा ठेवला? राखून ठेवला. कमॉन, कसा ठेवला? राखून ठेवला. का राखून ठेवला? किती लोकांना इथपर्यंत समजलं? येस. आता गाढव या कुटुंबाने काय केलं, जसं जन्माचा नियम आहे 8 दिवसानंतर 50 दिवसानंतर त्याची काय करायची? लगेच सोडवणूक करायची. काय करायची? सोडवणूक. आता हे गाढव मोठं आहे. कसं आहे? मोठं आहे. म्हणजे नक्की याची काय दिली? किंमत दिली दिली. आहे. आता हे त्यांच्या व्यक्तिगत उपयोगासाठी येऊ शकतं, Yes. पण त्यांनी त्याचा व्यक्तिगत उपयोग केला नाही, तो राखून ठेवलं. येस. काय ठेवलं? राखून ठेवलं. पण जे त्यांनी राखून ठेवलं त्याचा उपयोग कुणी केला? येशूने. का मग तुम्ही पकडत नाही. येशूने. त्या कुटुंबाने ते गाढव काय केलं? राखून ठेवलं. का मग काय केलं? राखून ठेवलं. हे गाढव ते उपयोगात आणू शकले असते. येस. या गाढवासाठी कुणी आलं पण आलं असेल, अरे चांगला धंदा भेटणार आहे, देऊन टाक तुझे गाढव माती व्हायला. येस. लोक बसायला गाढव देऊन टाकतो. म्हणला नाही, मला एक कसं ठेवायचंय? राखून ठेवायचंय. जे त्यांनी राखून ठेवलं ते देवाच्या उपयोगाला आलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आध्यात्मिक त्या प्रभूने मला हे सांगितलं की तुम्ही पण तुमच्या गोष्टी राखून ठेवल्या पाहिजेत, सर्व गोष्टी बटवायच्या नाहीत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी या गाढवाला जगिक कामाने बटवलं नाही. बटवलं Yes. म्हणजे कळतं ना, मिक्स केलं नाही जगाच्या कामात. कसं ठेवलं? राखीव ठेवलं. तुम्ही पण तुमच्या काही गोष्टी राखीव ठेवल्या पाहिजे, ते मिक्स केल्या नाही पाहिजे. येस. येस. किती लोक आमेन म्हणतात? आमेन. किती लोकांना विषय कळतोय? थोडा वेगळा अँगल आहे, समजतोय चर्च? रिझर्व ठेवा. काय ठेवा? रिझर्व. त्यांनी त्याला बटवलं का? नाही बटवलं. पैशाची ऑफर येत असेल, लोक म्हणत असतील चांगलं गाढव आहे, चांगले पैसे देतो तुला, नाही आम्ही याला बटवणार नाही. Yes. आम्ही याला कसं ठेवणार? राखून ठेवणार. जे तुम्ही प्रभूच्या महिमेसाठी राखीव ठेवणार त्याचा उपयोग देवबाप नक्की करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घरचे म्हणत असतील अरे का ठेवलं, लोक म्हणत असतील की देऊन टाक, तो म्हणला नाही हे मी बटवणार नाही. Yes. याला मी कसं ठेवणार? राखीव ठेवणार. जे त्यांनी राखीव ठेवलं ते देवाच्या उपयोगी आलं. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाची इच्छा चर्च का तुम्ही पण तुमचा पवित्र दिवस राखीव ठेवला पाहिजे. येस. आमेन. तुमचा पवित्र दिवस काय ठेवला पाहिजे? राखून ठेवला हा पाहिजे. बटू नका चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. जे हालेलुया. राखून ठेवणार ना देवाच्या गौरवासाठी त्याचा उपयोग परमेश्वर करतात. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने जे राखीव ठेवलं ना त्याच्यावर कोणाची नजर होती? देवाची नजर आणि होती. देवाने पाहिलं, अरे यांनी तर अर्पण दिलंय, हा त्याचा उपयोग करू शकला असता, पण माझ्यासाठी यांनी कसं ठेवलं? राखून ठेवलं आहे. जस्ट तुम्ही तुमचा शब्द बटवणार नाही, तो पवित्र ठेवणार, परमेश्वरचे ब्लेसिंग तुम्हाला देणार. येस. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन, कळतंय आज अनेक लोक आहेत ते आपला शब्दात आपला एक दिवस बाटून घेतात. येस येस कधी चर्चला, कधी कुठं बाहेर बाहेर. त्यांनी कसा ठेवला राखून ठेवला तुमचा प्रार्थना दिवस, तुम्ही कसा ठेवला पाहिजे. राखून ठेवला पाहिजे. आज किती मोठा बिझनेस येऊ द्या मी जाणार नाही. येस आज किती मोठा धंदा भेटू द्या मी करणार नाही. येस हा माझा समय कुठे जायचा आहे. चर्चला जाण्याचा जस समय तुम्ही आहे. तुमचा दिवस राखता, समय राखता, प्रभूचा अनुग्रह तुमच्यावर येतोच. Yes, येस amen. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया एक समय त्याला जे भेटणार होतं ना त्यापेक्षा जे खूप काही मोठं तो मुकणार होता. येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जर त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं असतं आणि गाढव देऊन टाकलं असतं, त्याचा उपयोग केला असता तर त्याच्यावर इश्यू असता नसता. येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण ज्यास त्यांनी तो राखून ठेवला त्याचा उपयोग देवानी केला. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया तुम्ही चर्चला येताना तुमच्याकडे कोणाचं लक्ष आहे. देवाचं लक्ष आहे. त्या कुटुंबाला कदाचित कोणी ओळखत नसेल पण येशू आपल्या आत्म्यात त्या कुटुंबाला पाहत येस होता. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्यांनी जे राखीव ठेवलं ते बटवलं नाही, ते माझ्यासाठी पवित्र केलं. येस येस आमेन. हालेलुया तुमचा शब्दात, तुमचा पवित्र दिवस, तुमचा प्रार्थनेचा दिवस, तुमचा चेनपेचा दिवस हा बटू नकाच. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. राखीव ठेवा. कसा Yes. ठेवा. राखीव ठेवा कोणासाठी येतो. देवासाठी देवासाठी. सगळे बोला कोणासाठी. मग देवासाठी कोणाला दिला पाहिजे आपण. देवाला देवाला दिला दिला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग त्या दिवशी किती बिझनेस येऊ द्या, किती मोठी ऑफर येऊ द्या, नाही हा दिवस हा समय माझ्या परमेश्वराचा आहे, मी हा प्रभूलाच देणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक म्हणले असतील वीक वीक, नाही त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं नाही. पहा असे आशीर्वाद त्याला भेटले जे त्याला भेटणार होते त्याच्यापेक्षा मोठे होते. येस Yes, amen. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला मिळकत भेटली बी असती पण सगळ्यातून मोठी मिळकत कोण होता. येशू येशू. होता. कोण बसणार होता. येशू बसणार कमॉन, होता. कळतंय परमेश्वर हे उजागर करतोय चर्च. येस आज साधी गोष्ट घडणार नाहीये. भविष्यात जसाला कळलं अरे माझं गाडो कोणाच्या उपयोगाला आलं. येशूच्या येशूच्या उपयोगाला. उपयोगाला. सगळे बोला कोणाच्या उपयोगाला आलं. येशूच्या उपयोगाला. चर्च काय भाव आला असेल त्या गाडवाला. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक समय होता की त्याचं राखलं. जो तुम्ही दिवस राखता परमेश्वर तुम्हाला ब्लेस करतो. आमेन Yes, amen. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रार्थनेचा दिवस कॉम्प्रोमाइज करायचं नाही. येस हालेलुया जोही आपला कोणता दिवस आहे. प्रार्थनेचा दिवस मग आपला आहे. संडे आहे हा राखलेला आहे. आपली प्रार्थना एखादी तो दिवस माझा कसा आहे राखून राखलेला. ठेवलेला आहे. स्टँड घ्यायचं का मी हा बटवणार नाही. Yes. पैशासाठी नाही, कामासाठी नाही, लग्नासाठी नाही, प्रोग्रामसाठी नाही, हा देवासाठी आहे, मी हा देवाला देणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो स्टँड घेईल त्याला ब्लेसिंग्स परमेश्वर येस देणार. आमेन. आमेन का किती लोक आमेन म्हणतात. आमेन. आमेन आज तुम्ही आलात तुमची ब्लेसिंग्स प्रभू देणार. Yes. येस हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एव्हरी संडे फेथफुल आहे. प्रेचे दिवस फेथफुल आहे. आपल्या चेन प्रेयरला फेथफुल आहे. आपल्या प्रेयरच्या घरी पर्सनल प्रेयरला फेथफुल आहे. 100% तो राखून ठेवतो आपला समय. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याला कोण पाहतो. परमेश्वर परमेश्वर पाहतोय. पाहतो या व्यक्तीचा संपर्क डायरेक्ट इश्यू बरोबर नव्हता पण आत्म्यात जे तुम्ही करता ना ते प्रभूला कळतच. येस येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू लांबच्या गावाला आहे. कोणत्या गावाला आहे? लांबच्या पण गावाला. आत्म्यात त्या गावात काय चाललंय, त्या घरात काय चाललं परमेश्वर पाहतो. येस येस आमेन. तुम्ही हालेलुया काय स्टँड घेऊन चर्चला येताना हे परमेश्वर बघ. येस Yes. आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकोणा सुट्टी पण नसती पण तो म्हणतो प्रभू आता मला असं काम नकोय का जिथं माझा शाब्बात माझा एक दिवस गमावा लागतोय, मी हे काम सोडतो. प्रभू त्या व्यक्तीला ब्लेस करतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं. तुम्ही राखलं, काय केलं राखलं कोणासाठी. देवासाठी. देवासाठी देव ते गृहीत धरतो. येस आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया आज आम्हाला वाढवणारा कोण, परमेश्वर परमेश्वर आहे. आहे. ब्लेस करणारा कोण, परमेश्वर आहे. पुरवणारा कोण. परमेश्वर मग आहे. त्याच्यासाठी तुम्ही बटू नकाच. येस राखीव ठेवा. कसं ठेवा. राखून एक ठेवायचं. दिवस येईल का तुम्ही जे करताय त्याचं भांडवल परमेश्वर नक्की करणार. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवासाठी वेळ काढणं व्यर्थ नाही. Yes. देवासाठी टाइम काढणं व्यर्थ नाही. Yes. प्रभू तुमची धाव पाहतो, प्रामाणिकपणा पाहतो आणि देव तुम्हाला रिवॉर्ड देतो. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का किती लोकांना कळतं. माझा पर्सनल साक्षी मी शेअर करतो का ज्या समय मी मुंबईमध्ये जॉब करत होतो प्रत्येक शनिवार रविवार ऊन असो पाऊस असो मी नगरला यायचोच. कारण माझ्या शनिवारी 2-4 प्रार्थना होत्या आणि संडेला माझ्या 2-4 सेल मिटिंग्स होत्या. कॉम्प्रोमाइज नाही. होईल ते होईल, कसंही करायचं, यायचं म्हणजे यायचं. हार्डली त्या 2-3 वर्षामध्ये क्वचित एक 2-3 संडे असतील का जे मी नाही येऊ शकलो असेल का ऑडिट माझ्या ऑफिसमध्ये होतं. त्या टायमाला पण मी तो मिस नाही केलं तर पुण्याच्या दापोडी चर्चमध्ये जाऊन बसलो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही फेथफुल राहता, तुमच्या दिवसात तुम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही का नाही, हा समय प्रेयरचा आहे, हा समय देवाच्या गौरवाचा आहे, परमेश्वराचा रिवॉर्ड तुम्हाला नक्की येस देतो. येस आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया कमॉन, किती लोकांना कळतं. कधी कधी असं व्हायचं का शनिवारी यायचं, रविवारी चर्च अटेंड करायचं आणि 12:30-1ची गाडी परत पकडून परत मुंबईला.
मग लोकांना वाटायचं अरे 2 तासासाठी कशाला यायचं. नाही, हा दिवस कोणासाठी आहे? देवासाठी आहे. जर माझा करार आहे हे देवासाठी मी राखून ठेवलंय तर ते मला वाटवायचं नाही. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. या व्यक्तीची खासियत काय होती चर्च का यांनी ते राखून ठेवलं. येस. काय केलं? राखून ठेवलं. म्हणजे त्याला फक्त खाऊ घालायचं. काय करायचं? खाऊ त्याच्याकडे घालायचं. उत्पन्न काही नाही. लोक म्हणत असतील अरे तू कसा मालक आहेस, तुला कळत नाही का उत्पन्न कसं घ्यायचं. नाही, हे राखून ठेवलंय कोणासाठी? देवासाठी. देवासाठी. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. का त्याला देवाने दर्शन दिलं असेल, स्वप्नात त्याला प्रगट केलं असेल का असे लोक तुझ्याकडे येतील त्या समय तू प्रश्न न विचारता आडेविड न घेता जे तू ठरवलंय माझ्यासाठी तुला ते करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या समय त्यांनी विचारलं तसं पण त्याला सांगितलं असेल त्याचप्रमाणे झालं का ते म्हणले याला कसली कोणाची गरज आहे? येशूला याची गरज आहे. प्रभूला याची गरज गरज आहे. आहे. आणि त्यांनी देऊन टाकलं. Yes. ते काही की नाही झालं त्याला कुणी प्रगट केलं? परमेश्वराने प्रगट म्हणजे केलं. मे बी स्वप्नात, मे बी दूतांद्वारे, मे बी दृष्टांताद्वारे देवानी त्या व्यक्तीला प्रगट केलं आणि तो उत्सुक होता चर्च की राखून ठेवायचं आणि ज्या समय यायचा हे देऊन टाकायचं. येस. Yes, हालेलुया. hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपला दिवस कसा ठेवायचा? राखून राखून ठेवायचा. ठेवायचं. राखून ठेवायचा. दुसरं काय राखून ठेवायचं? आपली नैतिकता. येस. काय राखून ठेवायची? नैतिकता ही कोणी दिली आम्हाला? परमेश्वराने दिली. ही पण बटू नका चर्च. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस तुमची नैतिकता तुम्ही राखून ठेवणार प्रभूची मेहरे नजर आमच्यावर होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान प्रयत्न करल का तुम्ही जे तुमची पवित्रता नैतिकता जपून ठेवता, लपून ठेवता, वाचून ठेवता तो प्रयत्न करेल ते घेण्याचं, पण ती देऊ नका. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जर आज ती दिली तर उद्या तुमचा उपयोग होणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गाढवाचा काय झाला? उपयोग झाला. आम्ही म्हणतो मी पण तुझं काय, गाढव आहे. पण गाढव जर बटवलेलं आहे त्याचा उपयोग होईल का? नाही होणार. गाढव कसं पाहिजे? कुणी राखलेलं. येस. कसं पाहिजे? राखलेलं गाढव. पण प्रॉपर पकड. गाढव कसं पाहिजे? राखलेलं राखून ठेवलेलं पाहिजे. तुम्हाला पण तुमची पवित्रता नैतिकता राखून ठेवायची. येस. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. सगळे म्हणतात माझं काय कर, उपयोग कर. ते म्हणतो आपली पवित्रता राख. येस. येस. ती पवित्रता बटू नकोस. जर तुला उपयोगात यायचं, काय यायचं? उपयोगात उपयोगात यायचे. तुला तुझी पवित्रता राखून ठेवावी लागणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना योसेफ माहिती माहिती चर्च? येस. योसेफ समोर काय आलं? व्यभिचार. काय आला? व्यभिचार आला. बटवला का? नाही. आपली पवित्रता काय केली? राखून ठेवली. कमॉन बोला, काय केली? राखून राखून ठेवली. ठेवली. सेम मला माझी पवित्रता राखून ठेवायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने आपली पवित्रता राखली आणि बायबल सांगतं की त्याला कोणी उंच केलं? परमेश्वराने परमेश्वराने. उंच सगळे बोला केलं. कोणी उंच केलं? परमेश्वराने उंच प्रभू केलं. त्याला उंच केलं चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपली पवित्रता सांभाळा चर्च. येस. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. हा, आपले डोळे सैतान मागणार. येस. काय मागणार सैतान आपले? डोळे मागणार. म्हणणार शरीर नको देऊ, फक्त काय दे? डोळे दे. आणि म्हणतो शरीर थोडी करतंय, पण डोळे जरी गेले ना सगळं शरीर दूषित होणार. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काहींना मुख मागतो. काय मागतो? मुख मागतो. डोळे मागत नाही, म्हणतो तुझं मुख दे मला. येस. आणि ते मुख फक्त निंदा करत फिरतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांना म्हणतो डोळे देऊ नको, मुख देऊ नको, फक्त काय ते तुझे, कान दे. आणि त्याचे कान फक्त शोधतात काय चाललं काय चाललं काय चाललं काय चाललं, उठा ठेवी उठा ठेवी. चर्च Yes. आपली पवित्रता आपली नैतिकता आपण या डोळ्याद्वारे मुखाद्वारे कानाद्वारे आपण वाचवली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जे नैतिकता सांभाळतील त्याच्यावर देवाची नजर पडणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कारण तुम्ही तर राखताय कोणासाठी? देवासाठी. तुम्ही असं दाखवता का नाही प्रभू मला पाहतोय, हे प्रभूसाठी आहे. प्रभू तुम्हाला 100% उचलणार त्याच्या येस. महिमेसाठी. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. योसेफ पळाला. येस. काय झालं? पळाला. डोळे सैतान मागतोय, प्लीज या दिसणाऱ्या पापापासून त्याला काय करा? आवरा. आवरा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज अनेक जण चर्च मध्ये आहेत. कुठे आहेत? चर्च मध्ये तरी आहे. कोणत्या पापात आहेत? डोळ्याच्या पापामध्ये. मग आम्ही कुठं आलो? चर्च मध्ये. मग तुझी पवित्र तू जपली पाहिजे. येस. तू चर्च मध्ये येतो म्हणतो माझा काय करते बा, उपयोग कर. पण तुझे डोळे बटावलेत. येस. तू ते राखून ठेव. नाही हे पाप आहे, हे देवाला न आवडणार आहे, मी हे नाकारतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं जर नियंत्रण नाहीये ना चर्च, तुमच्यावर सेवेचा अनुग्रह बी येणार नाही. येस. येस. असे सेवक उभे करणार नाही जे देवाचं कार्य करू शकणार नाही. त्यांच्या लाईफ बघून अनेक लोक हालेलुया. पहिले सांगितलं आज भरपूर डिस्टर्बन्स येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. का? कारण देव नेहमी आमचा आनंद शोधतो. आज आम्हाला प्रभूचा आनंद शोधायचा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च अनेक लोकांवर देवाचं कॉलिंग आहे आणि सर्वांवरच आहे. कारण देव सर्वांना याजक बोलतो. येस. काय बोलतो? याजक बोलतो. जसं आपण मागच्या वेळेस शिकलो का भविष्यवक्त्याची मुलं भविष्यवक्ता झाले नाहीत,
पण याजकाचे मुलं कोण झाले? याजक झाले. आमचा येशू कोण आहे? याजक आहे. मग आम्ही कोणाची लेकरं आहेत? याजकाची लेकरं म्हणजे आहोत. आमच्यावर पण देवाचं पाचारण आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु त्या पाचारणात मी खरा उतरावा हे काम माझं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. देवाने प्रत्येकाला बोलवलं, पण जो त्याची नैतिकता राखणार त्या गाढवासारखी ती देवाच्या उपयोगात येणार. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून सैतानची तुम्हाला ऑफर करतोय त्यापासून मी पळलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून आपले डोळे कसे पाहिजेत? नैतिक. नियंत्रित कसे पाहिजेत? नियंत्रित पाहिजे. याच्यावर कंट्रोल करा. काय करा? कंट्रोल. उपास प्रार्थना करतायत का? येस. का मग जोरात बोला. येस. कशासाठी करतायत? स्वतःच्या शरीराला मारायसाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण हे लांबून गोष्टी ओढतं आतमध्ये आणि पापाला काय देतं? जन्म जन्म देतं. म्हणून आपले डोळे नियंत्रित करायचे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही देवाची लेकरं आहेत. तुम्ही कोणावर बोलता? देवासोबत. जर हे मुख निंदेतही बोलतं, हे मुख उठा ठेवाही करतं, कोणाशी बोलतं? देवाशी पण देवाशी. बोलतो. जसं एखादा व्यक्ती दात घासत नाही पण तोंड उघडल्यानंतर दात पिवळे दिसतात, कसं वाटतं? चांगलं चांगलं वाटत. वाटतं का? नाही. नाही. सेम तुझं मुख नेहमी काय करतं? निंदा करतं, करतं. उठाठेव करतं. ते कोणाबरोबर बोलतं? येशू सोबत येशूशी किती बोलतो. वास येत असेल देवाला. येस. आपण लेकराला म्हणतोय तोंड नाही धुतलं का, पळ लवकर. काय म्हणतो आपण? पण कमान माझ्या घरात एक्झाम्पल देतो. कधी कधी लहानी दात बीत घासणार नाही, लगेच येणार बसणार गप्पा, चल. तिने काय उघडलं? तोंड उघडलं. ती बोलती पण आतमध्ये काय चच? वास. वास. सेम आम्ही कोणाशी बोलतो? परमेश्वराशी बोलतो. तू देवाशी पण बोलतो आणि तू जगिक गोष्टी पण बोलतोस. येस. Yes. तू दैहिक गोष्टी पण बोलतोस. Yes. तू निंदा पण करतो, तू हेवा पण करतो, उठाठेव पण करतो. मग चर्च कसं तू उपयोगात येणार आहे? येस. तुला तुझं मुख काय करायचंय? सांभाळायचंय. राखून ठेवायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांची इच्छा आहे माझा उपयोग व्हावा? येस. कमान प्रॉपरली प्रामाणिकपणे विचारतो, काय वेगळं बोलणार नाही, घाबरू नका. की आहे इच्छा? एवढं पाहायचं मी देवावर किती वेळ बोलतो आणि जगातल्या लोकांशी किती वेळ बोलतो. येस. Yes. जर तुझं बोलणं जगाशी लोकांशी जास्त वेळ बोलणं आहे ना आणि देवाशी तुझं बोलणं कमी आहे, तुझा उपयोग नाही होणार तेवढा. येस. तुला जर जास्त प्रभावी व्हायचं तर तुझं जास्त बोलणं कोणावर पाहिजे? देवासोबत देवाबरोबर पाहिजे. देवाशी जर दिवसात तू 2 तास बोलतो ना, मग 1 तास लोकांशी बोलला ना, ते बोलणं प्रभावी असणं. येस. तू देवाशी बोलतो 20 मिनिटं आणि जगाशी बोलतो 2 तास दिवसभरात, तुझं बोलणं कसं प्रभावी होणार? येस. नाही तुझा होणार. उपयोग कसा होणार? कमॉन, किती लोक आमेन म्हणतात? येस. Amen. कमॉन, टच होतंय का? Yes. तू जास्त कोणाशी बोलला पाहिजे? परमेश्वराशी बोलला पाहिजे. देवाशी जर 2 तास बोलतो ना, मग 20 मिनिटं लोकांशी बोल. येस. तुझ्या बोलण्यात अनुग्रह जाणवणार. येस. Amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाशी मी 20 मिनिटं आणि जगाशी 2 तास. आणि ते पण वायफट. कसं? वायफट. 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 मी नेहमी सांगतो की मंडळीमध्ये तुमचा संबंध एकमेकांशी प्रार्थनेच्या पर्याय अजून काही नाही पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जास्त प्रार्थनेत घुसू नका, तुम्हाला देव आहे त्याच्याबरोबर डिस्कस करा. येस. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. नाही, आम्ही प्रभूचं डिस्कस करतो. अरे डिस्कस करता करता कधी ट्रॅक सोडतो तुम्हाला कळत पण नाही. येस. आणि तुम्ही म्हणता आम्ही कोणतं बोलतो? प्रभूचं. प्रभूचं. प्रभू म्हणतो मला सोडलं आणि त्यांचंच बोलणं चाललंय. येस. मला तर घ्या तुमच्यामध्ये. बोलणं कोणाचं चाललं होतं? आम्ही दोघं कोणाचं बोलतोय? प्रभूचं. प्रभूचं. जोरात बोलाव. प्रभूचं. प्रभूचं. सगळे बोला, कोणाचं बोलतो? प्रभूचं. प्रभूचं. प्रभूचं बोलत होतो आम्ही. बोलता बोलता प्रभू राहिला, बाजूला. आमच्या दोघांचं चालू झालं. तुम्ही म्हणता आम्ही कोणाचं बोलतो? प्रभूचं बोलतो. आम्ही फक्त प्रार्थनेचं डिस्कस करतो. येशूला सोडलं ना प्रार्थनेत तुमच्या. Yes. आणि कोणती प्रार्थना आहे तुमची? कोणतं डिस्कशन आहे? Yes. आज तुमची नैतिकता तुम्ही काय करत नाही? जपत जपत नाही. नाही. तुमचं लाईफ राखीव पाहिजे प्रभूच्या Yes. महिमेसाठी. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. अहो येशू आहे ना, तर मग इथं कशात जास्त डिस्कशन पाहिजे माझं? Yes. कोण आहे माझ्या बरोबर? येशू येशू आहे. आहे. इथं जास्त वेळ, त्याच्यापेक्षा इथं कमी वेळ, अजून Yes. कमी वेळ. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज लोक नाव घेतात याचं, हा राहिला बाजूला प्रभू, आणि आमच्या दोघांचंच चाललंय. येस. म्हणून आमची ग्रोथ नाही, Yes. म्हणून आम्ही उपयोगात येत नाही. गाढव असं पाहिजे का त्याच्या मालकाने ते राखून ठेवलं. Yes. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. राखून ठेवा तुमचं लाईफ, रिझर्व ठेवा. कोणासाठी? प्रभूसाठी. माझा समय हा जास्त परमेश्वरासाठी. जर माझं प्रार्थना लाईफ कमी आहे, देवाशी बोलणं कमी आहे आणि जगिक बोलणं माझं जास्त आहे, वायफट बोलणं माझं जास्त आहे, तर चर्च कसा परमेश्वर माझा उपयोग करणार? Yes. मी मुख उघडल ना, अभिषेक बोलणार नाही, Yes. झांज वाजणार. काय वाजणार? झांज आणि लोकांना वाटल कधी हा माईक ठेवतो, कधी हा पुलपीट सोडतो. का? अनुग्रह नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला नेहमी पहिला संवाद कोणाबरोबर? प्रभू सोबत. प्रभूसोबत. म्हणून आपलं मुख राखीव ठेवायचं. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपले कान पण कसे ठेवा? राखीव. राखीव ठेवा. तुम्हाला जर तुम्ही अरे ते वचन कसे सांगतात, तुला ऐकायचंय कोणाचं? देवाचं. देवाचं. मग जगाचं कमी ऐक. येस. तू जगाचं एवढं ऐकतो, उठा ठेवी, मग इथं कोण बोलणार आहे? इथं सैतानच सैतान. बोलणार. ऐकू येईल का तुम्हाला? नाही.
तुम्हाला जर देवाचे रेव्हलेशन्स पाहिजेत, तुम्हाला वाटण्याचे खोल रहस्य पाहिजेत, तर माझ्या कानावर जास्त प्रभूचे शब्द पडले पाहिजे. येस. माझ्या कानावर देवाचे शब्द कमी आणि देहाच्या लोकांचे शब्द जास्त पडतात. मला कसे प्रगटीकरण येतील वचनाचे? येस. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. तुझी तर इच्छा आहे, मला काय पाहिजे? वचन वचन पाहिजे. पाहिजे. जो प्रभू या कानात बोलतो ना, ते कानाची पवित्रता राख, येस. राखीव ठेव. कोणासाठी? देवासाठी. परमेश्वरासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक म्हणले पाहिजे तू कमी बोलतोस, तू कमी वावरतोस. रिझर्व राहा प्रभूच्या महिमेसाठी. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण या मुखाचे शब्द कोण ऐकतो? प्रभू प्रभू ऐकतो. ऐकतो. मुख स्वच्छ पाहिजे. येस. येस. या कानात कोण बोलतो? प्रभू प्रभू बोलतो. कोणी कान राखीव पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही निंदा आहे, उठा ठेवे, काय चाललं, कोण काय करतं, हा काय करतो, तो काय करतो, त्या चर्चमध्ये काय चाललं, ह्या चर्चमध्ये काय चाललं, चर्च तू एवढा पापात बरबाटलाय, कसा उपयोग होणार तुझा? नाही होणार. आणि तुझी इच्छा आहे का माझा काय कर? उपयोग कर. कारण आज लगेच प्रभू मी तुझं गाढव, ते म्हणतो असं गाढव नाही पाहिजे, मी चांगलं सांगितलं स्पेसिफिक कसं पाहिजे मला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक जण काय म्हणतात? माझा उपयोग कर. मी तुझा गाढव आहे. प्रभू, मी तुझं गाढव, ते म्हणतो असं नाही, स्पष्ट सांगितलं येस. का असं गाढव जे राखीव ठेवलंय. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर मला उपयोगात यायचंय तर मला राखून ठेवा लागणार. येस. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योसेफ पापापासून काय झाला? चर्च पळाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला नैतिकता जपावी लागल, Yes. जेकून येशू तुमच्यामध्ये विराजमान होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? कोणाच्या गौरवासाठी करायचं? देवाच्या देवाच्या गौरवासाठी. गौरवासाठी. प्रभूच्या महिमेसाठी येस. करायचं. हालेलुया. जर तुमचं पवित्र तुम्ही राखली नाही, तुमचे दिवस तुम्ही पवित्र धरले नाहीत, पाळले नाहीत, तुमचा दिवस लाईफ राखीव नाहीये, लॉर्ड यूज करणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनी कसं बोलायचं? कमी कमी बोलायचं. उठा टीव्ही नाही. नाही करायच्या. नकोच, प्रेयरच्या नावाने तर नकोच नको, त्याला तर डबल दंड आहेत. येस. येस. कसे दंड आहेत? डबल. डबल. त्यांना तर डबल फटके मारण परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगिक लोकांचं तर कळलं बाबा, पण तुझं काय? तू तर प्रार्थनेच्या नावाखाली सैतानचं काम करतोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च ज्याला उपयोगात यायचंय, आपलं लाईफ रिझर्व ठेवा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तुम्ही प्रभूला पाहाल, प्रभू तुमच्याशी बोलल, तुम्ही प्रभूला ऐकाल आणि आमची प्रगती होणार. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. किती लोक आमेन म्हणतात? आमेन. आमेन. कोण काय म्हणलं काय पास्टरांना? कोण काय नाही म्हणलंय, देव तुला म्हणतोय. येस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण म्हणलंय मला? प्रभू. प्रभू जोरात म्हणला. बोला, कोण म्हणलं? प्रभू. प्रभू म्हणला. जोर नको देवी तर जास्त. कोण काय Yes. म्हटलं? त्यांनी सांगितलंय मला. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपण वचन बी घेत नाही का? कान तुझे खराब झालेत. येस. काय झालेत? खराब खराब झाले झाले. आता आहे. हे वचन बी असं तुझं मन विचार, कोण बोललं, कोण बोललं, कोण बोललं, काय पोहोचलं याच्यापर्यंत? अरे मी कोणापर्यंत पोहोचत नाही, माझ्या रूम मध्ये मी देवापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. येस. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला टच केलं म्हणजे तो मंडीचा प्रकाश टाकतो माझ्या. येस. येस. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय चर्च? रिझर्व राहा. कोणासाठी? देवासाठी. देवासाठी. रिझर्व राहावा लागेल चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रिझर्व राहणार, प्रभू त्याला उचलणार. येस. Yes. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त म्हणायचं का प्रभू मी तुझं गाढव आहे, मी नाही. तुझं वाहन आहे? नाही. ते म्हणतो शब्द फार मोठे आहेत तुझे. कसे फार मोठे आहे. शब्द तुझ्या? हा हा हा, तुझ्यासारखे शब्दच भेटत नाही. पण लाईफ तसं नाही ना, येस. येस. राखीव नाहीयेस तू. Yes. आपल्या जीवनाला जप, Yes. आपले सेन्सर ऍक्टिव्ह ठेव. बघ मुख काय बोलतोय, बघ कान काय करतात, बघ डोळे काय पाहतात, याच्यावर नियंत्रण पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय चर्च? हाफनीन फिनास कुठे सेवा करत होते, मंदिरात मंदिरात. पण होता का कंट्रोल स्वतःवर? नव्हता. पण त्यांना तर वाटतं ना कोणा सेवा करतोय आम्ही. देवाची सेवा. देवाची आता असा करतोय. गैरसमज अनेक सेवकांमध्ये, येस. येस. अनेक लीडर्स मध्ये आहेत. आम्ही कोणा सेवा करतो, देवाची सेवा अरे पण करतो. नैतिकता नाही ना राखली तू. येस. म्हणून देव शमूएलला शोधतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हफनी फिनास असताना कोणा शोधतो शमूएल. का? कारण त्यांनी आपली नैतिकता, पवित्रता काय केली नाही, राखली जपली नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च जर मला उपयोगात यायचंय तर मला माझी नैतिकता प्रभूच्या साठी राखून ठेवावी लागेल. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? का मग जोरात आमेन म्हणा. आमेन. आमेन. नैतिकता जपणार का? येस. कोणासाठी? देवासाठी. मुख कंट्रोल करणार का? येस. कान जपणार का? येस. वायफट नको, येस. इकडचं तिकडचं नाही. नाही. जे मला विटाळणार आहे ते मला नको. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक लक्षात घ्या चर्च, सैतान तुम्हाला जगी गोष्टीद्वारे फसवणार नाही. येस. तुम्ही तिकडे जाणार नाही, त्याला माहिती आहे. म्हणून तो या साधारण गोष्टीद्वारे तुम्हाला फसवतो आणि तुमच्या आतमधली कॉलिंग डिस्टर्ब करून टाकतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पवित्रता गेली तर तो म्हणणार कर प्रार्थना किती करायची, येस. रिझल्ट येतील का, नाही नाही. येणार. उपयोग होईल का? नाही नाही का? होणार. कारण आमची पवित्रता आम्ही काय केली नाही, जपली नाही.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी जे राखलं ना ते देवाच्या महिमेसाठी उपयोगात आलं. Yes, amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही पवित्रता परमेश्वर पाहतो आणि देवाला असा सेवक अशी सेविका पाहिजे का ज्याने आपली पवित्रता राखली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्या वरदानाद्वारे पण लोक ब्लेस झाले पाहिजेत आणि त्याच्या जीवनाद्वारे पण लोक देवाकडे आकर्षित झाले पाहिजे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. दोन प्रकारे किती दोन प्रकारे देवाने काय दिलेत? वरदान. वरदान दिले. काय दिलेत? वरदान दिले. आमचे दान पण कोणाच्या गौरवासाठी देवाच्या देवाच्या आणि आमचं गौरवासाठी. जीवन आमचा स्वाभाविक कोणाच्या गौरवासाठी. देवाच्या गौरवासाठी. जेवढे माझे दान काम करतात तेवढं माझं लाईफ पण काम केलं Yes, पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त दान काम करतील तर स्वर्गात मी जाणार नाही. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर माझं लाईफ पण काम करतं मला डबल पारितोषिक. Yes, amen. जे दान काम करतात त्याचाही आशीर्वाद भेटल आणि माझं जीवन जे लोकांना आकर्षित करतात त्याचे पण बेसिक्स मला Yes, भेटतील. amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून आमची नैतिकता आम्ही जपली पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला ठेवा सांगते नेहमी, येशूला. कोणाला वेळ घाला नेहमी, येशू येशू सोबत. सोबत. नेहमी येशू पाहिजेच. Yes. हा आहे ना म्हणून मला रिस्पेक्ट आहे. Yes. हा आहे ना म्हणून मला व्हॅल्यू आहे. हा आहे ना म्हणून लोक माझं ऐकतील. Yes. हा आहे ना म्हणून माझ्या प्रार्थना प्रभू मान्य करणार. Yes. जर हा माझ्या लाईफमध्ये नाही तर माझ्या प्रार्थनेला व्हॅल्यू नाही, माझ्या Yes. वर्डला व्हॅल्यू नाही, कशालाच व्हॅल्यू नाही. म्हणून माझ्या लाईफमध्ये ह्यालाच व्हॅल्यू पाहिजे Yes. आणि जे याला आवडतं तेच मी जपलं पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा काही अजून डीप सांगतो तुम्हाला. ख्रिस्तात जगायचं कसं, चालायचं कसं ना हे चर्चला कळलं पाहिजे. Yes. म्हणजे मी असंही पाहिलं की बायबल कोर्स झाले. काय झाले? बायबल कोर्स. पण ते म्हणले की पास्टर माहितच नव्हतं ख्रिस्तात जगायचं कसं. Yes. कोर्स केला. काय केला? कोर्स केला. कोणत्या अध्यात काय लिहिलं, काय लिहिलं, ज्ञान भरपूर आहे कुठं काय काय लिहिलं, पण ख्रिस्तात जगायचं कसं, ख्रिस्तात वाढायचं कसं हेच माहित नाही. तुझा कोर्स काय कामाचा. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोर्स करणं वाईट नाही, पण ख्रिस्तात जगायचं कसं आणि आपल्यातला ख्रिस्त वाढवायचा कसा हे तर कळलं पाहिजे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शास्त्रीय परुषी स्कॉलर आहेत. कसले? वचनाचे. त्यांच्याकडे वाचनाचं ज्ञान आहे, ते स्वतः शिक्षक आहेत. येशूला प्रश्न टाकतात पण ख्रिस्त जागवायचा कसा, ख्रिस्त वाढवायचा कसा हेच माहित नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. मी हालेलुया. असं म्हणत नाही का बायबल कोर्स करू नका, नक्की करा, पण हे शिका का ख्रिस्त वाढवायचा कसा, Yes. ख्रिस्तात जगायचं कसं, ख्रिस्तात चालायचं कसं, म्हणजे लॉर्डचा अनुग्रह येतो. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज तोच प्रॉब्लेम आहे चर्च का आम्हाला कळत नाही का माझी नैतिकता मला जपायची कशी, Yes. कारण हीच मला वाढवणारी. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आमेन म्हणतील? आमेन. आमेन. तुम्हाला ज्ञान नसेल पण देवाचा अनुग्रह आला ना तुमच्या प्रार्थनेने आज लोक बरे व्हायला स्टार्ट होतील. Yes. हालेलुया. Amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला जास्त ज्ञान नाहीये पण दोन शब्द प्रभूचे बोलले रे बोलले समोरच्या हृदयाला काहीतरी होऊ लागतं चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची तुम्ही काय जपली? नैतिकता जपली. राखून ठेवली. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या आणि गौरवासाठी. देव ती उचलतो त्याच्या Yes. गौरवासाठी. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च? जर तुमचा शब्दात तुम्ही बटवलाय, जर तुमची नैतिकता तुम्ही सोडली तर 1-2 मिनिटाची आपण प्रार्थना करू. Yes. का म्हणणे तर बंद करू. प्लीज बसा. फादर, जे तुला हवंय ते असं हवंय येस. का ते राखून ठेवलेलं आहे. Yes, Lord. प्रभू माझा दिवस मी वटू नये, Yes, प्रार्थनेचा प्रभू. समय. Yes, Lord. प्रभू माझी नैतिकता जी तुझ्या कृपेने मला मिळाली ती मी बटू नये पित्या, Yes, प्रभू. मला अनुग्रह दे. Yes, Lord. मी तर म्हणतो मी तुझा गाढव आहे पित्या, Yes, Lord. पण तू म्हणला पाहिजे ना का तू माझं वाहन आहेस. Yes. हफनी फिनास तर महिमा करत होते पण तू घेतली तर पाहिजे ना परमेश्वर तुझी Yes. महिमा. प्रभू मी प्रार्थना करतो Yes, Lord. आज मी चर्चमध्ये आहे, Yes, प्रभू. माझा उपयोग झाला पाहिजे. Yes, Lord. आणि तू सांगतो का नैतिकता जप. म्हणून जर जे डोळ्याच्या पापात आहेत, जे मुखाच्या पापात आहेत, Yes, प्रभू. जे कानाच्या पापात आहेत, Yes, Lord. काही तर वाईट सवयी आहेत पित्या, Yes, प्रभू. तर प्रभू आज मी नंबर होऊन कबूल करतो. Yes, Lord. कधी बा आहे आशक्तपणा माझ्यात, Yes, प्रभू. मला बाहेर काढ, Yes, Lord. मला बाहेर काढ. Yes, पिता. कारण प्रभू मला जास्त तुझ्याबद्दल मी बोलल ना लोक ब्लेस झाले पाहिजे, Yes, प्रभूजी. पण प्रभू माझं तुझं बरोबर बोलणं जास्त झालं पाहिजे. Yes, Lord. प्रभू तुझे गुपित रहस्य मला कळले पाहिजे, Yes, Lord. त्यासाठी माझे कान मला जपले पाहिजे. Yes, पिता. हे पवित्र आत्मा मला मदत कर. Yes, प्रभू. आणि प्रभू हा झावळ्याचा रविवार माझ्यासाठी ब्लेसिंग झोन. Amen. हा फक्त एक पारंपरिक दिवस नकोय, Yes, Lord. माझं लाईफ टर्न कर आज पिते. येस. Yes, प्रभूजी. आणि तुझ्यासाठी मी राखून राहू Yes, आणि Lord. माझं लाईफ तुझ्यासाठी रिझर्व असावं Yes, प्रभूजी. म्हणून मला अनुग्रह दे. Yes, Lord. आणि देवा तुझी महिमा होते Yes, Lord. येशू नावाने. Amen. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. नावच्या सेकंड पॉइंट. पहिले त्यांनी काय केलं? राखून ठेवलं. Yes. काय केलं? राखून ठेवलं. दुसरं त्यांनी खूप महत्वाचं केलं. जे त्यांनी ठरवलं, जे त्यांनी ठरवलं. ते त्यांनी केलं चर्च. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. त्यांनी काय केलं होतं चर्च?
ठरवलं होतं. काय केलं होतं? ठरवलं ठरवलं होतं. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या देवाच्या गौरवासाठी. हा, मे बी स्वप्नाद्वारे, दृष्टांताद्वारे, देवदूतांद्वारे देव त्याला म्हणला असेल का बघ तुला आपलं गाढव मला काय करायचंय? द्यायचं आहे. द्यायचं आहे. द्यायचं आहे. आता जे देव प्रेरणा देतो ते आपण केलं पाहिजे. येस, ते आपण केलं पाहिजे. त्याला पण ही प्रेरणा कोणी दिली? देवानं दिली. एकाएकी होतं का असं? 2 जण नाही गेले, हो. गाढव सोडलं, तो म्हणतो घेऊन जा. नाही, कमॉन, किती लोकांना वाटतं असं एकाएकी झालं? नाही, एकाएकी नाही होत चर्च. तिथं देवाने त्याला काय केलंय? सांगितलंय. सांगितलंय, त्याला प्रगट केलंय. आणि जे देवाने त्याला प्रगट केलं ना, आत्म्यात ते पकडलंय. येस, हालेलुया. कमॉन, हे खूप सुंदर आहे. कुठं त्यांनी ऐकलं आत्म्यात आणि ते काय केलं त्यांनी? पकडून ठेवलं. पकडून ठेवलं. का नाही, देव बोलला मला करायचं. येस, आज हालेलुया. आमच्याशी पण देव बोलतो आणि मग देव जे बोलतो ना, आम्ही जे ठरवतो ना, जर ठरलंय तर आपण केलं पाहिजे. येस, आमेन. परत सांगतो, जर ठरलं तर आपण केलं केलं पाहिजे. पाहिजे. जे देवाचं वचन त्याच्या लाईफ मध्ये आलं, गाढवाच्या मालकाच्या, आमच्या लाईफ मध्ये पण काय येतं? वचन वचन येतं. येतं. मग वचन येतं, मग आम्ही पण म्हणतो ठरलं मला करायचं. येस, ठरतं पण होत नाही. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठरलं तर ठरलं, मग झालंच पाहिजे. येस, Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमच्या मनात तुम्ही ठरवलंय, वाचनाद्वारे प्रेरणा मिळाली का नाही, मला हे ठरलंय, मला हे करायचंय, मला हे द्यायचं, तर चर्च ते आपण केलं पाहिजे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वेळ आली त्यास आपण पडलं नाही पाहिजे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अंधीने ठरवलं येस, देशील ते तुझ्यासाठी. येस, समय आला देण्याचं, येस. ठरलेलं केलं का पलटली? केलं. केलं. जे तुम्ही ठरवता ना आत्म्यात, ते तुम्ही केलं पाहिजे. येस, हालेलुया. कारण तुम्ही आत्म्यात ठरवता ना, वाचनाच्या प्रेरणेद्वारे तो करार झाला देवातून तुमच्या. येस, का म्हणून परत सांगतो, वचन येतं. काय येतं? वचन येतं. हन्ना मंदिरात होती, बोलून गेली. आता बोलली तर करार झाला बरं का, नाही तर बोलूच Yes. नकोस. येस. काय करू नको. बोलू नको. पण आपण बोलतो का? कारण वचन प्रेरणा देतं ना, तर आपला आत्मा बोलतोच. येस, हालेलुया. आत्म्याला प्रेरणा देतोच. येस, आणि आत्मा प्रेरणा देतो आणि म्हणतो येस आता मी असं करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि ज्यास वेळ येते आपण पलटलं नाही पाहिजे. येस, आपलं देह आपल्याला हावीने झालं पाहिजे. ठरलं तर करायचंच. केलं. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आमेन म्हणतील? आमेन. आमेन. कम ऑन, त्याला काय प्रेरणा दिली देवाने? काय दे? गाढव गाढव दे. दे. ठरलं ते केलं का नाही केलं? येस, केलं. जाऊन विचारलं काय करता रे? प्रभूला याची गरज आहे. एक शब्दाने बोलला नाही, घेऊन जा. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठरलं ना तर पलटू नका. येस. येस, का? कारण जर तुम्ही पलटणार ना, तुम्ही आत्म्यातला करार मोडताय. कोणाबरोबर? प्रभू सोबत. देवाबरोबर. प्रेज द लॉर्ड. 3 हालेलुया. गोष्टी प्रभूने मला सांगितल्यात ठरल्याबद्दल. कशाबद्दल? ठरल्याबद्दल. प्रभू म्हणला देणे, करणे आणि निभावणे. किती गोष्टी? 3. पहिले कोणतं? देणे, देणे. दुसरं? करणे, आणि तिसरं? निभावणे. ठरलंय तर करायचं. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणून लोकांना कळतंय? पहा, आम्ही ठरवतो, जस वचन येतं देण्याबद्दल. कशाबद्दल? देण्याबद्दल आम्ही येतं. ठरवतो मला काय करायचं. द्यायचंय. किती लोक पाळतात वचन? आम्ही वचन आलं, प्रथम फळ कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. साक्ष पण ऐकली. आता ह्या भावाची पण साक्ष ऐकली. 30 ला प्लॉट घेतला, किती झाला? 40. 40. तुम्हाला पण काय आलं होतं? वचन. वचन. तुम्ही पण ठरवलं होतं. येस. पण ठरवलेलं वचन तू पाळलं का? येस, वचन येतं आणि प्रेरणा देतं. काय देतं? प्रेरणा देतं. जसं प्रेरणा भेटती, आत्मा उत्सुक होऊन म्हणतो का मी पण करणार, मी पण. करणार. पण करायची जस वेळ आली, तू केलंस का? येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जस तुम्ही तसं करत नाही, पण आत्म्यात ठरवता, तुम्ही करार मोडताय. येस, येस. काय मोडताय? करार. करार मोडताय. देवाची इच्छा आहे की तुम्ही करार मोडावं आणि पाप करावं. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणून किती लोकांना समजतंय? आम्हाला वचन आहे का आपलं प्रथम फळ कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. आम्ही ठरवतो मी काय करणार, देणार. पण आपण देतोय का? येस, तुझ्या मनात तू ठरव. किती लोक ठरवतात प्रामाणिकपणे? इच्छा होती का द्यावी का? इच्छा, ज्यांची इच्छा होत नाही त्यांना सोडून टाका, त्यांच्यासाठी वचन नाही. कारण काही लोक म्हणतात देवाने अजून म्हणलंच नाही मला दे म्हणून, माझे घेतलेच नाही. देव डायरेक्ट नाही घेत अशा खिशात हात टाकून. येस, लोक काय म्हणतात, देव मला तेव्हा कधी बोललाच नाही, तुला काही वेगळं सांगणार का? का पास्टर तुला फोन करतील, ए बाबा तुझा रिस्पॉन्स देत नाही, तुला ब्लेस व्हायचं तर तू दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पास्टर काही कमी पडलं सांगा. कशाला सांगू? मला काय परमेश्वर नाही का सांगायला? वेदीवरून सांगाल तेच मी सांगितलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय चर्च, तुला जर प्रेरणा झाली तर तू ते केलं पाहिजेस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल सांगतं का तुम्ही तुमच्या मनात करार करता, तो करार तुम्ही स्थापित केला पाहिजे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हनन्या आणि सफीरा किती लोकांना माहिती आहे? माहिती आहे चर्च? प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण यांच्याबद्दल वाचतो
प्रिशनचे कृत्य काळा थोडं फास्ट जाऊ आपण या ठिकाणी. त्याच्यामध्ये रीड करू आपण 5वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून. फास्ट रीड कर पहिल्या वचनापासून. तेव्हा हनन्या नावाचा कोणी एक माणूस व त्याची बायको सफीरा यांनी मालमत्ता विकली. मग त्याने त्याच्या बायकोलाही माहीत असता किमतीतून काही ठेवून घेतले आणि काही भाग आणून प्रेषितांच्या पायाशी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी आणि जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे अंतःकरण का भरले आहे? ती होती तोपर्यंत तुझी खाजगीची नव्हती काय? आणि ती विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? ही गोष्ट तू आपल्या मनात का आणली? तू माणसाशी नाही तर देवाशी लबाडी केली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. लक्षपूर्वक ऐका. त्यांनी ठरवलं आपली मालमत्ता काय करायची विकायची विकायची. आणि कोणाला द्यायची. देवाला देवाला द्यायची. द्यायची. ठरलं त्याप्रमाणे केलं. मालमत्ता दिली. दिली. पैसा आला. काय आला? पैसा आला. पैसा आल्यानंतर त्याचं मन काय झालं? बदललं. बदललं. का एवढं नको देऊ, येस. थोडं काय कर ठेव. राखून. आणि तेवढंच तू दे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या सेवकाकडे गेला, तेवढं दिलं आणि आत्म्याने त्यांना प्रगट केलं. येस. कोणी? आत्म्याने. तो म्हणला तू का लबाडी केलीस? आता मला सांगा, हनन्यानी शिष्यांना म्हटलं होतं का ऐका मी माझी प्रॉपर्टी विकून तुम्हाला देणार आहे? नाही. हनन्या कोणाशी बोलला होता? परमेश्वराशी बोलला. तुमच्या मनात जे तुम्ही बोलता ना, तुम्ही देवाशी बोलता. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो पवित्र आत्म्याची लबाडी तू करू नको. का केलीस? तुम्ही जे मनात बोलता ना, तुमच्या मनात बोलत नाही, तुम्ही आत्म्यात बोलताय. येस. येस. देवाचा आत्मा प्रेरणा देतो ना, आत्म्यात तुम्ही बोलताय, ते पाळलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला वाटतं एवढं मोठं काय झालं का जागेवर मेले दोघं? येस. कसे मेले? जागेवर जागेवर मरून मेले. गेले. एवढं मोठं काय पाप झालं? चर्च तुम्ही करार मोडताय. येस. काय मोडताय? करार. म्हणून ते लोक मेले. चर्च येस. ते म्हटले तुझंच होतं ना, मी जबरदस्ती केली होती का? नाही. मी तुला म्हटलं होतं का? नाही. प्रेरणा झाली तर तू का केलं नाही? येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज अनेक लोकांनी करार मोडलेत, पण तुम्ही जिवंत देवाला धन्यवाद द्या. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आम्ही पण काय झालं पाहिजे होतं, मेलो पाहिजे. ते जागेवर काय झाले मरून गेले. आणि त्यांच्या पावलावर आम्ही पाऊल ठेवतो. देवाची कृपा का देवाने जीवन ठेवलं. येस. जर तू करार केलाय, प्रेरणा झाली देवासाठी, तुला काहीतरी करायचं, Yes. तर मग मागं फिरू नकोस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. करारही पाळत नाही, देवाला क्षमाही मागत नाही. येस. करार नाही पाळला तर ऍटलीस्ट काय माग? क्षमा. आम्ही तर क्षमाही मागत नाही. करू पुढच्या त्याच्यात काहीतरी पास करता येईल. अरे एवढं हलक्यात घेतो का तू देवाचं वचन? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, देवाचं वचन एवढं हलक्यात घेऊ नका चर्च. येस. त्याचा आदर झाला पाहिजे. तू जे बोलतो ना, देव तुझे शब्द गृहीत धरतो. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हनन्या आणि सफीराचे घरात बोलले, ते कुणी गृहीत धरलं? परमेश्वराने परमेश्वराने गृहीत धरलं धरलं. का नाही धरलं? Yes, तो म्हणला धरलं. का लबाडी केली? कोणाशी लबाडी केली? आपल्याच मनाशी. येस. जर तुमचं ठरतं ना चर्च, तुम्ही ते केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ठरतं, सर्व ठरवतात. बायबल सांगतं वचन आल्यानंतर आनंद येतो. येस. काय येतो? आनंद पण येतो. थोड्या वेळेनंतर पाखरू येतं आणि वचन काय करतं? घेऊन घेऊन जात. जात. ठरतं का मला बी करायचं. पण ज्यास करायची वेळ ती मन काय होतं? हलू हलू लागतं. लागतं. चल बी चल, चल बी चल. Yes. त्याला वाटतं गाडव देऊ का नको, देऊ का नको, देऊ का नको, चांगला इन्कम येईल, चांगला इन्कम येईल, चांगला इन्कम येईल. ठरलं तर ठरलंच. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज अनेक जण ठरवतात, पण त्यांच्या मनात काय होती चर्च? शंका येते. चलबी चल चलबी होती. चल. सैतान येतो. कोण येतो? सैतान येतो. अरे नाही, राहू दे ना, पुढं बघता येईल, नंतर करता येईल. आणि आपण कोणाचं ऐकतो? सैतानाचा सैतानाचा ऐकतो. ऐकतो. आज अनेक लोक ठरवतात पण करत नाहीत. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक फेथफुली आपला 110 टाकतात देवाच्या महिमेसाठी. कम ऑन, एकच हात वरती आहे. फेथफुल आहेत का चर्च तुम्ही? नुकसान माझं नाही, नुकसान लबाडी करणारच आहे Yes. ज्यांनी करार केला. येस. प्रेज द लॉर्ड. म्हणून म्हणलं हालेलुया. जावळ्या घेऊन आम्ही तर आनंद केला, जाताना प्रभू आनंद देऊन गेला पाहिजे इथून. Yes. येस. आमेन. कोण? प्रभू गेला प्रभू. पाहिजे. नेहमी तो आमचा आनंद बघतो का? तू आनंदी जा, प्रभू आज मी तुला आनंदी करून पाठवणार इथून. Yes. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर हा करार मी मोडलाय तर मी देवाच्या नजरेत पाप केलं चर्च. Yes. आणि मग हे गाड उपयोगात येईल का? नाही येणार. नाही येणार. यांनी काय मोडला देवाचा? करार मोडला. करार मोडला. ठरलं पण करत नाही, आणि मग तू कसा उपयोगात येणार आहे? येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक 10 भागाचे पण 10 तुकडे करतात. 10 भागाचे पण, 10 तुकडे. कारण त्याला वाटतं मग गरीबाला दिलं तर मग ते बी ब्लेसिंग्स मला, विधवेला दिले तर ते पण मला. म्हणजे सगळ्या कॅटेगरीत माझं नाव आलं पाहिजे. तू तिकडे बी, तू तिकडे बी. कॅटेगरीत करण्यात आपले 10 भाग करतात. येस.
ठरलं त्याप्रमाणे कर ना. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मग असं वाटतं गरीबाच्या ह्याच्यात माझं नाव नाही येणार, तिकडे पण माझं काय आलं पाहिजे, नाव आलं पाहिजे. मग त्या 10 भागाचे 10 तुकडे केलेत. येस. गरीबाला, तेच. अनाथाला, तेच. विधवाला, तेच. या पास्टरला, त्या पास्टरला प्रभूच्या नजरेत हॅपी. ते म्हणतो करार मोडलास. येस. काय मोडला? करार मोडला. अरे विधवेचं वेगळं, येस. अनाथाचं वेगळं. वेगळं. करार काय केला देवाने सांगितलं काय, तू करतो काय, आणि आपल्या मनाला शाबास की मी सगळं करतो. अरे Yes. करार मोडलास. येस. काय मोडला? करार मोडला. तुमच्या करारात तुम्ही प्रामाणिक पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मीटिंग असताना आम्ही करार करतो, प्रभू एक सेवक येईल, फ्री खाणार नाही, एक एवढा अमाऊंट तुझ्या सेवकासाठी आम्ही पे करू. येस. यंदा तेवढा अमाऊंट आला नाही, तेवढा अमाऊंट, पण करार तर केला ना. येस. कुणाबरोबर? देवासोबत. देवासोबत. मग करार तर पाळावा लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यंदा तुम्हाला आव्हान केलंय मीटिंग साठी, किती लोक आले फक्त? किती लोक पुढे आले? फक्त 2 जण पुढे आले. पण देवा मी काय केलं तुझ्या बरोबर? करार करार केला केला. आहे. मला तर करायचंय, मला तर Yes. माहिती आहे मला देव ब्लेस करणार. Amen. 2 तर 2 प्रभू करार केला, मी करार पाळणार. येस. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या समय सेवकाला द्यायला गेलो तो म्हणला, अरे मी पण ठरवलं होतं का यंदा घेणार नाही. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. द्यायच्या पहिले कोणाची लढाई? स्वतःची. आपली लढाई. देऊ का नको देऊ, कसं देऊ, आता एवढं तर आलं नाही, पण तू काय बोललास? करार बोलला. करार केलास. Yes. येस. करार केला तर करार पाळ. जस्ट मी तिथं गेलो, सेवकाला म्हणू लागलो, तो म्हणला अरे माझी पण इच्छा नाहीये, यंदा मला तुझ्याकडून काय नको. मला अरे फ्रीमध्ये आम्ही बी घेत नाही. मग बार्गेनिंग सुरू झाली. ते म्हणे तू जिथं ते निम्म दे. म्हणलं निम्म नाही, आम्ही जास्तच देणार, येस. कारण आम्ही देत नाही, आम्ही घेणार आहेत. येस. हालेलुया. आम्हाला माहिती आहे आम्ही देत नाही, आम्हाला परत येणार आहे. येस. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च प्रभूला आमचा प्रामाणिकपणा माहिती आहे म्हणून देवाचे आशीर्वाद आहेत. येस. आमेन. आणि लोक शोधतात का यांना फंड देणारा कोण आहे. येस. येस. म्हणजे चर्चमध्ये एखादा जास्त पैशावाला आणि त्यांना वाटतं त्यांच्याकडून त्यांना सगळी मिळकतीत ते बदर आहेत ना, हा हे बदर याला हेल्प करत असत, चला त्याच्याकडे जाऊ. अरे माझी मदत देवाकडून आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च. लोक या चर्चचा काय अभ्यास करतात? फंड. येतो कुठून? अरे मी तर 10 वेळेस सांगतो, जे मी करतोय ते तुम्ही करा, तुम्हाला पण कळेल येतं कुठून. येस. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येतो उद्या मी एकदम टकाटक दिसल आणि तुम्ही गरीब दिसाल तर म्हणाला पास्टर एकदम टकाटक दिसतो ना, आम्ही असे कशी. परत लोक म्हणतील पाळक मंडईचे पैसे काय करतो, पण म्हणतो मी जे करतो तुम्ही करा, तुम्ही ब्लेस व्हा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जॉब सोडला काय नव्हतं आणलं चर्च. येस. जे संगती होते, जे भाऊ जॉबला नव्हते, आज जे बसतेत ना हे जॉबला पण नव्हते, त्या टायमाला प्रभूचं काम सुरू केलं. पण जे करतोय तेच सांगतोय चर्च. येस. जस तुम्ही फेथफुल राहाल, देवाशी करार पाळाल, देव तुम्हाला छोट्यातून मोठ्या गोष्टी दाखवणार. Yes, येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फेथफुलनेस पाहिजे. येस. काय पाहिजे? फेथफुल. करार केला, मागं हटायचं नाही. हनन्या आणि सफीराचं मन काय झालं? फिरलं. आम्ही पण करार करतो, द्यायची वेळ आली तर मन कसं होतं? चल विचल होतं. पुढच्या महिन्यात. माझं नुकसान नाही, कोणाचं नुकसान आहे? स्वतःचं नुकसान. सगळं बोला, कोणाचं नुकसान आहे? स्वतःचं स्वतःचं नुकसान. नुकसान. तू नव्हता बी तर चर्च होतं. येस. नेहमी लक्षात ठेवायचं, मी नव्हतो तरी काय चालू होतं, चल चालू होतं. आणि आम्ही पुढे नसलो बी तर चर्च चालू असणार. येस. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं कार्य कोणामुळे थांबत नाही, त्या ब्लेसिंग्स मध्ये भागीदार व्हावं म्हणून देवाची इच्छा आहे चर्च, की मी जर ठरवलं तर मी ते केलं पाहिजे. Yes, येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून एक वेदीवरून माझं काम आहे का माझ्या मंडळीला कळावं का हे तुम्ही केलं पाहिजे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे तुमच्या हातात आहे, मग करार मोडायचा का करार पाळायचा. येस. मग बरकत येईल का? नाही नाही येणार. येणार. बस 2 मिनिट. बरकत येईल. नाही नाही येणार. काय सांगतो प्रॅक्टिकली आहे का? अजून पण 1 रुपया टाकतात. काय टाकतात? 1 रुपया. 2 रुपये, 1 रुपये. आणि काहींना माहित नाही, 8 आणे बंद झालेत अजून. म्हणजे 2-3 महिन्यात काही चुकून 8 आणे पण काय करतात, येतात. गरीब आहे, पण किती दिवस तू गरीब आहेस? किती दिवस झाले तुला कोणात येऊन? प्रभू मध्ये प्रभू येऊ. मध्ये येऊ. हा प्रश्न स्वतःला विचारावाचे. 1 आणि 2 रुपये टाकतात. येस. नाही, विधवेने 2 टोल्या टाकल्या. अरे विधवेने आपल्या उपजीविकेतून टाकल्या. येस. कशातून? उपजीविकेतून. उपजीविकेतून. तिच्या 2 टोल्याकडे जाऊ नको, तिच्या भरपूरीतून तिने टाकलंय. येस. सॉरी, तिच्या कमजोरीतून कसं टाकलंय? कसं? कमजोरीतून. आज जे 1-2 रुपये टाकतात, स्वतःला हा प्रश्न विचारायचा का मी किती दिवसापासून इश्यू मध्ये, माझी लाईफ अशी दारिद्र्याची काय? नवीन असेल तर तुला म्हणतो 1 रुपया पण नको टाकू, तू Yes. अनुभव घे देव काय करतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या गावात पोकळी सेवा केली ना 5 वर्ष, सुरुवातीचे 2011 पासून सेवा करतो मी. सुरुवातीला ऑफरिंग नव्हतो घेत, म्हणलं ऑफरिंग नको, कारण आम्ही म्हणतो आमचा इश्यू फुकट देणारा, म्हणतील फुकट देणारा म्हणतो काय फिरवतात. ऑफरिंग. ऑफरिंग.
म्हणून तिथं ऑफरिंग नाही घेतली चर्च. जे जुने लोक आहेत त्यांना विचारा, तिथं ऑफरिंग नव्हतं घेत. प्रभू मला पुरवायचा म्हटलं, ज्या दिवशी येशू समजेल ना त्या दिवशी द्यायला सुरुवात कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतं जे 1 आणि 2 रुपये टाकतात, तू येशू किती दिवसापासून आहे हा प्रश्न स्वतःला विचार. येस. तू करार काय केलास? मोडला. मोडला. तू अनुभवच घेतला नाही परमेश्वराचा, म्हणून तुझे दिवस असे आहेत. येशूत असून पण तुझा प्याला भरतो तर खरा, पण तो ओव्हरफ्लो होत नाही, तो Yes. परत गळून जातो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा प्याला काय झाला पाहिजे? ओव्हरफ्लो झाला पाहिजे. सगळं बोला, काय झाला पाहिजे? ओव्हरफ्लो झाला आमचा पाहिजे. प्याला भरतो, तुम्ही द्या देऊ नका, देव तुम्हाला देतो. येस. येस. पण प्यालाला गळती आहे, प्यालाला खड्डा पडलाय, म्हणून जे पडतं ते सगळं काय होऊन जातं? निघून जातं. निघून म्हणून जे 1-2 रुपये टाकतात त्यांनी प्रार्थना करावी का, प्रभू माझे दिवस असे काय, तुझं वचन मला का समजत नाही. येस. नवीन असेल तर म्हणतो 1 रुपया पण टाकू नको, अनुभव घेऊन बघ. काय घेऊन बघ? अनुभव घेऊन. अनुभव घेशी, तुला कळलं की देव काय म्हणून. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का किती लोकांना कळतंय चर्च वचन, समजतंय चर्च, ठरलं, त्यांनी ठरवलं हे गाडो कोणासाठी देवासाठी. देवासाठी. केलं का नाही केलं चर्च? येस केलं. तुम्ही जर ठरवता, देवाचा आत्मा प्रेरणा देतो. कोण? देवाचा देवाचा आत्मा. आत्मा. आम्ही कोण म्हणतो म्हणून ठरवत नाही, वचन आम्हाला प्रेरणा देतं. येस. वचन त्याचे ब्लेसिंग्स आम्हाला समजतात, वचन प्रेरणा देतं. आणि जर आत्मा प्रेरणा देतो, स्वतःला आवळून धरू नकोस. येस. विधवे स्त्रीला प्रेरणा झाली, काय झाली? प्रेरणा झाली. ती तर म्हणू शकली असती बाबा नाही देऊ शकत, प्रेरणा झाली ना तर तुम्ही ते करा, ते तो फळ आणणार आहे. येस. Yes. हालेलुया. देव प्रेरणा देतोच यासाठी, खड्ड्यात टाकावं नाही, खड्ड्यातून वर आणावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? कोण प्रेरणा देतो? परमेश्वर प्रेरणा देतो. खड्ड्यात टाकण्यासाठी का खड्ड्यातून बाहेर आणण्यासाठी? वरती आणण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जे तुम्ही ठरवलं ते तुम्ही केलंय का? येस. जे तुम्ही ठरवता तुम्ही ते केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राहामाने ठरवलं, देव म्हणला तुझा मुलगा मला काय कर दे. दे. ठरवलं, काय केलं? ठरवलं. जस्ट वेदीवर झोपवलं, सुरा उगारताना हात थांबला का? नाही नाही. थांबला. ठरलं तर केलंच. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ठरलं हालेलुया. तर. केलं. आणि देवाने काय प्रगटीकरण दिलं? अब्राहामाला इसाक कृपेद्वारे झाला का विश्वासाद्वारे? कृपेद्वारे. सगळे बोला, कशाद्वारे? कृपेद्वारे. पण अब्राहामात आम्ही म्हणतो कसला जनक येतो? विश्वास. अब्राहामाला जाताना कसा झाला तो? कृपेद्वारे. कृपेने. त्याच्याद्वारे. कारण त्याचा विश्वास नव्हता. नव्हता. पण ज्यावेळेस त्याने आपला मुलगा दिला तो विश्वासाने दिला. येस. येस. हालेलुया. हालेलुया. आणि त्याला जो मुलगा मिळाला ना, आता त्याला कृपेने नाही विश्वासाने तो त्याला येस. मिळाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाची इच्छा चर्च ज्या समय येईल ना, येस सारखं स्टँड घ्या. येस. येस तरी ठरवलं मी जाणार, मी करणार. तिने केलं का नाही केलं? येस. केलं. प्राण गेला तर गेला, ठरलं तर करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुमचं ठरतंय का? कम ऑन, तुम्ही थंड झालेत. गुड फ्रायडे पर्यंत असंच आहे आता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी आपला आनंद देवानी पाहिला आहे, आता देवाचा आनंद शोधायचा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवा नेहमी चर्चला येतो, मला आनंदी करून पाठवतो. आज मी माझ्या देवाला हॅपी करून पाठवणार. येस. एक सेवक या नात्याने मला आंधळ होता येत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यशात तो म्हणतो सेवक आंधळे आहेत, सेवक, आंधळे आहेत. आणि मला आंधळ व्हायचं नाही, कारण तुम्हाला स्वर्गात जाता आता मला मागं राहायचं नाही. येस. मला पण कुठं जायचंय? स्वर्गात. मी जर आंधळा झालो आणि मी बाहेर झालो तर मी इथंच राहणार. Yes. मला पण कुठं जायचंय? स्वर्गात. म्हणून देव जे बोलतो ते मला बोलायचंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक सेवकाचं काम आहे, जे दिसतंय ते बोलला पाहिजे तो. येस. प्रेज द लॉर्ड. कारण हालेलुया. याच्यामध्ये ब्लेसिंग्स आहेत चर्च. येस. याच्यामध्ये मंडळी प्रभू काय करणार? स्वीकारणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर देवाच्या आत्मा तुम्हाला प्रेरणा दिली, मग ती अर्पणाबद्दल असो, दशमांशाबद्दल असो, चर्चसाठी एखादी गोष्ट करणं असो, देवाच्यासाठी काहीतरी करणं असो, ते तू केलं पाहिजेस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या शिवून कोण नव्हता बोलला, तू तुझ्या मनात काय केलं होतं? ठरवलं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, वाचू या ठिकाणी एक वचन आपण, लेवी काढ 5 मध्ये 4थं वचन. 4 वचन. किंवा जर कोणा मनुष्याने वाईट करायला किंवा बरे करायला अविचाराने ओठांनी शपथ वाहिली, म्हणजे कोणी मनुष्य अविचाराने शपथ घेऊन काही बोलला पण ते त्याला कळले नाही, तर जेव्हा ते त्याला कळेल तेव्हा तो त्यातल्या कोणत्याही गोष्टीविषयी दोषी होईल. आता हे लक्षपूर्वक आहे का? थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. तू आत्म्यात बोलला किंवा असंच बोलला, तुला करायचंच आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तू बोलला आणि तसं केलं आणि तू काय ठरशील? दोषी ठरशील. जस हेरोदियाच्या मुलीने डान्स केला, हेरोद इम्प्रेस झाला आणि तो म्हणला माग तुला काय मागायचं, बोलून Yes. गेला. काय झाला? बोलून गेला. सगळे बोला, काय झालं? बोलून गेला. असं लिहिलंय, इच्छा नसताना, इच्छा नसताना त्यांनी योहान बाप्तिस्मा करण्याचं शीर काय केलं? दिलं. का? कारण काय केला? बोलून गेला. बोलून गेला.
असं बायबल वाचा, तिथं लिहिलंय इच्छा नसताना नसताना काय झाला चर्च? बोलून गेला. बोलून गेला. तुमचे शब्द करार आहे येस Yes. आणि करार तुम्हाला पाळावा लागेल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना काईन आणि हाबेल माहिती? काईन आणि हाबेल दोघांनी पण काय आणलं? अर्पण आणलं नियम होतं का? नाही. स्वखुशीने कसं? स्वखुशीने आत्म्यात आणलं. ठरलं देवाच्या गौरवासाठी करायचं. येस Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर ठरलं आणि वेळ द्यायची आली, एकाने संतोषाने दिलं. कसं दिलं? संतोषाने आणि दुसऱ्याने दिलं. कसं दिलं? भाग भाग पडत. पडतं. येस कसं पडतं? भाग पडतं म्हणून. तरी देव म्हणतो करार मोडला. येस येस. काय मोडला? करार म्हणून मोडला. दुसऱ्याचं अर्पण देवानी मान्य केलं नाही. येस भाग पडतं म्हणून बी करू नका. येस ओझ चर्च टाकते म्हणून बी करू नका. जर करार केलाय आत्म्यातून आहे तर तुम्ही ते केलं पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं चर्च. दोघं पण आले. कसे आले? दोघं पण आले. दोघांनी पण केलं. केलं का नाही केलं? Yes, केलं. कोणाचं मान्य केलं देवानी? हाबेलचं. दुसऱ्याचं का मान्य केलं नाही? जड अंतकरणाने. येस जसं ठरलं होतं ना आनंदाने. कसं? आनंदाने आनंदाने. द्यायचं. देताना आनंद नव्हता. येस काय नव्हता? आनंद नव्हता. आज अनेक लोक अर्पण टाकताना बी औपचारिकतेने टाकतात. येस कसं टाकतात? भाग पडतं म्हणून. भाग पडतोय तर पास्टर काय म्हणतील बाबा? अरे मी सोडत नाही, देव काय म्हणत ते बघ. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही ना काय भीती आहे. पास्टर पाहताय. पास्टर काय म्हणतील बाबा नाही दिलं तर? अरे मी काय नाही मी कधी म्हटलं तुला आजपर्यंत? कधी कोणाला नाव घेऊन बोललं का पर्सनल? नाही. कधीच कोणाला पर्सनल नाव घेऊन विचारलं नाही चर्च. तुला जे भाग पडतंय, तू जे आत्म्यातून बोललाय तू ते केलं पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्म्याने करशील ना, प्रभू तुझं घेणार चर्च येस Amen. आणि त्याला फळ येतील. आमेन. काय येतील? फळ येतील. म्हणून जर ठरलं ना चर्च, मागं हटायचं नाही. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांचं ठरतंय? आज प्रार्थना करू आपण. कधी जर ठरतंय ना तर ते मी केलं पाहिजे. येस मॅसेज संपला नाही, मॅसेज पुढे जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का मग ठरलं तर कोणासाठी? देवासाठी देवासाठी करायचंच. येस तर मागं हटली का? नाही नाही हटली. आपला मुलासाठी मागं हटला का? नाही हटला. येशू मागं हटला का समोर जाताना? नाही. ठरलं काय झालं? ठरलंय. ठरलं तर मग करायचं. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग परवा 59 नाहीये. तू स्टँड घे, ऑटोमॅटिक सहाय्यता येणार. Amen. Yes, amen. हालेलुया. काहींचं कसं आहे, सहाय्यता येऊ दे मग पाऊल उचलतो म्हणून तू ब्लेस नाही. येस पहिले काय उचल? पाऊल पाऊल उचल. उचल. प्रभू म्हणतो इस्रायलला विश्वासाने समुद्राच्या दिशेने पावलं उचल. Yes. जसे पावलं उचलली समुद्र दुभागला. येस Yes, हालेलुया. amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जर तुमचं ठरतंय तर तुम्ही ते करायचे. येस Amen. आमेन. आणि जर तुम्ही हा करार मोडला असेल तर देवाला क्षमा मागा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रे करू आपण, नेत्र बंद करू, मग पुढे जाऊ आपण. लॉर्ड आम्ही तुला धन्यवाद देतो, येस प्रभूजी. तुझी स्तुती करतो पिते. येस लॉर्ड. प्रभू मी करार तर केला येस देवप्पा. पण मी करार पाळला नाही पिते. येस प्रभू. प्रेरणा तुम्हाला देतो, उत्सुकता पण टाकतो, पण समय आल्यानंतर मी पलटतो पिते. येस लॉर्ड. हे पवित्र आत्मा मला माफ कर, येस प्रभूजी. मला सहाय्य कर येस लॉर्ड. का जे मी बोलतो ते मला करायचं, येस प्रभू. ते मला करायचंय पिते. येस लॉर्ड. मी अनेक वेळेस बोलून नाही केलं, येस फादर. मी करार मोडला. होय दे बाप्पा. कुणी मला पाहिलं नाही कारण कोणाबरोबर मी बोललोच नव्हतो. होय पित्या. माझ्या आत्म्यात तर मी म्हणलं होतं मला टोचती तर लागली. येस. त्या तुला टोचती लागली तू केलं नाही. होय त्यावेळेस देवाची इच्छा होती की तू म्हणावं का देवा मला माफ कर. येस फादर. तुला फक्त टोचती लागली तू त्यास ते सोडून दिलं. आज ते म्हणतो का माफी परत माग. येस. देवाचा करार तू मोडलास. येस. कम ऑन, जर तुम्ही असं झालंय चर्च, देव समय देतो आम्हा सर्वांना, इवन आम्हा सर्वांना. एखादा करार तू केला का देवा तुझ्यासाठी मी करणार, मी म्हणलो प्रभू, पण नंतर माझं मन फिरलं, माझं मन डायव्हर्ट झालं पित्या. माझ्या दशमांशी मी 10 तुकडे केले प्रभू. येस. माझं मन नंतर झालं नाही तसं करावं, तिथं द्यावं पित्या. प्रभू मला माफ कर, येस लॉर्ड. कारण कुणी मला नाही पाहिलं. येस प्रभू. हनन्या सफीरला पण कुणी नाही पाहिलं की त्यांनी काय केलं, पण देवा तू सर्व पाहतो. येस प्रभूजी. माझं मनात तू झाकलंस येस लॉर्ड. आणि त्यास तुला कळलं की मी तुझा करार मोडला. येस. पण देवा इतके दिवस करार मोडून पण तू गप्प असला आणि ब्लेसिंग्स बद्दलच तू बोलत राहिला पित्या. येस. किती मोठं प्रेम आहे प्रभू. येस मी लॉर्ड. प्रार्थना करतो आज, मी अशा अनेक चुका केल्या, येस मी प्रभूजी. ठरवलं पण मी तसं केलं नाही. येस लॉर्ड. मला माफ कर, येस पिता. मला माफ कर. येस पण प्रभू. इथून पुढे जर तुम्हाला प्रेरणा देशील होय लॉर्ड. तर जसं हन्नेने केलं, येस फादर. जसं या गाढवाच्या मालकाने केलं, होय दे बाप्पा. तसं पेत्राने केलं. होय येस लॉर्ड. पिता. प्रभू मला पण ते करायचं. येस पिता. फादर. मला बळ दे, येस प्रभूजी. तुझा करार मी पाळावा येस लॉर्ड. आणि तुझी महिमा मी प्रगट करा. येस पिता. धन्यवाद प्रभू, तुझं वचन आतापासून मी पडू देणार नाही, येस ते मी प्रभू. पूर्ण करणार. येस Amen. लॉर्ड. येशू नावाने आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अच्छा, सेकंड पॉइंट याच्यामध्ये पहिले करायचंय कोणासाठी? देवासाठी. पहिले आपण देणं पाहिलं. काय पाहिलं? देणं पाहिलं.
आता करण्याबद्दल आहे. कशाबद्दल आहे? करण्याबद्दल. करण्याबद्दल आहे. अनेक गोष्टी आमच्या समोर आहेत आणि आम्ही पण ठरवतो मी करणार कोणाच्या गौरवासाठी, देवाच्या गौरवासाठी. पण आपण करतोय का? येस. कोणाचा आत्मा प्रेरणा देतो? देवाचा आत्मा इथं प्रेरणा पण आम्हाला देवाचा आत्मा प्रेरणा देतो. आता पहा एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मोंदी गुरुवारी आम्ही प्रभू भोजन घेतो. काय घेतो? प्रभू भोजन. बायबल जर आम्ही वाचलं तर प्रभू म्हणला वलांडण्याचं भोजन काय करा? तयार करा. काय करा? तयार करा. तयार करा. हा काढ बरं पटकन. लूक 22:9 वचनापासून. 9 वचन. तेव्हा ते त्याला म्हणाले, आम्ही कोठे ते तयार करावे अशी तुझी इच्छा आहे. 10 वचन. आणि त्याने त्यांना सांगितले, पहा तुम्ही नगराच्या आत गेल्यावर पाण्याची घागर घेऊन जाणारा कोणी माणूस तुम्हाला भेटेल. तो ज्या घरात जाईल त्याच्या मागून जा. आणि तुम्ही त्या घरधण्याला सांगा की गुरु तुला म्हणतो, जेथे मी आपल्या शिष्यांबरोबर वलांडण्याचे भोजन करील अशी पाहुण्यांची खोली कोठे आहे. मग तो तुम्हाला सामान सुमान लावून ठेवलेली एक मोठी माडीवरची खोली दाखवील. ओके, सगळे लक्ष द्या. करण्याबद्दल. कशाबद्दल? करण्याबद्दल. जर ठरलंय करायचं तर करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू म्हणतो का वलांडण सणासाठी तुम्ही एका गावात जा, तिथे एक व्यक्ती सापडल. काय सापडल? व्यक्ती सापडेल. पाण्याची काय त्याच्या हातात घागर आहे. काय चर्च? घागर आपण आहे. बाटली ठेवली, घागर आहे त्याच्याकडे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या व्यक्तीच्या मागे तुम्ही जा. येस. तो ज्या घरात जाईल त्या घरात जा आणि तिथं तुम्ही विचारा. तो व्यक्ती तुम्हाला ती खोली देईल जी प्रभू भोजनासाठी. येस. आणि फक्त तेवढंच नाही, तिच्यामध्ये काय लावलेलं असणार? सामान सुमान लावून. प्रभू भोजनासाठी जे लागतं ते तिथं ठेवलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे गेले चर्च. तो व्यक्ती त्यांना बरोबर कुठं भेटला? तिथं गावात. भेटला. कुठं भेटला? गावात भेटला. काय घेऊन चालला होता? घागर. घागर. आता प्रभूने स्पेसिफिक सांगितलं व्यक्ती काय घेऊन जाणार? घागर घेऊन सहसा जाणार. पाणी कोण घेऊन जातं? स्त्रिया स्त्रिया. घेऊन म्हणून त्यांना जातात. सोपं झालं. या स्त्रियांमध्ये कोण दिसतो? एक पुरुष दिसतोय. त्यासाठी कंटाळ केला असं पाणी भरायचं का? आज मी कसं जाऊ पाणी भरायला? पण त्याच कामामुळे प्रभूचे सेवक घरी आले. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे शिकण्यासारखं आहे. देवाचं कोणतंच काम छोटं मोठं नाही. येस. Yes. आमेन. दाविदाला म्हणले लढाईत नव्हतं दावीद. वडील म्हणले जा खायचं सामान कुठे घेऊन जा? लढाईमध्ये. कुठं? लढाईमध्ये. छोटं काम होतं. कसं होतं? छोटं काम. आनंदाने केलं आणि त्याच कामामुळं तो युद्धामध्ये शिरलाच. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला जर प्रभूचे योद्धे व्हायचेत ना, काम छोटं मोठं नाही चर्च. येस. जे काम भेटल ठरवा, करा, प्रभूची महिमा Yes. करा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता याच्या घरी तो गेला, त्यांना विचारलं खोली कुठे आहे? तो म्हणलाय वरचं रूम आहे. आणि सामान काय केलेलं आहे? लावलेला आहे. कमॉन, कळतंय? आता हे अचानक झालं का? नाही. नाही. याला पण कुणी प्रेरणा दिली? देवाने अगोदर याला पण प्रेरणा कोणी स्वप्नात दिली. दाखवलं? देवाने देवाने दाखवलं. जे प्रभूने दाखवलं, वेळ आली त्यास केलं का नाही केलं? येस. येस केलं. केलं. सामान लावून. कसं? सामान सामान लावलं. फक्त खोलीच नाही, सामान बी याच. येस. हालेलुया. परमेश्वर जर प्रेरणा देतो ना काही करायसाठी, तर आपण ते केलं पाहिजे. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय चर्च? आज देव बाप बोलवतो आम्हाला का माझ्यासाठी पुढे ये, माझ्या कामाला हातभार लाव. येस. पण आम्ही ऐकून काय करतो? न नाही ऐकल्यासारखं. ऐकल्यासारखं करतो. ठरतं तर का करत नाही? येस. आता काहींचं गणित कसं आहे, म्हणजे दोन्ही बाजूनी लोक बोलतात. कसं? दोन्ही बाजूने. बाजूने. एकटे काम करायला आले तर म्हणतात मी एकटाच होतो, बाकी कोण नव्हतं. आणि फार लोक कामाला असतात म्हणतात काहीच काम भेटत नाही, लय लोक काम करायला असतात. तुला एकट्याला सगळं काम ओढवत नाही. फार लोक असतात ते तुला चालत नाही, तुला काम देऊ तर कसं देऊ? येस. कमॉन, काही लोक काय म्हणतात एकट्याने मी एकटा करायचं. मास्टर कोण नव्हतं. कोण होतं? मी एकटाच एकटा होतो. होतो. अरे मग सगळे ब्लेसिंग तुझे. येस. येस. कमॉन, सर्व ब्लेसिंग्स. तुझे. आणि मग लोक काम करायला कसे आहेत? जास्त आहेत. कसे आहेत? जास्त जास्त. आहे. अरे मग आलो इतक्या लांबून आणि फक्त 2 चेअर लावून जाऊ का? काय फायदा आहे? म्हणजे तुला जास्त कामही चालत नाही, तुला थोडंही चालत नाही, कम्फर्ट मध्ये काम भेटणार नाही. येस. जर देव म्हणला ना कर, तर तू कर. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहम्या काय म्हणतो माहिती का बायबल मध्ये? माझ्या कामाची, आठवण ठेव. आठवण ठेव. तुमच्या कामाची आठवण होती. येस. Yes. आणि हालेलुया. पाहिलं का माझ्या बरोबर जे भाऊ ब्रदर्स काम करतात, आज प्रत्येकाला प्रभूने चांगले जॉब दिले. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज एकाचं लाईफ असं लडखडलं नाही, प्रत्येकाचं पर्सनल लाईफ प्रभूने ब्लेस केलं. आमेन. शिक्षण घेत होते, शाळेत होते, तिथून ते संगती आहेत, पण आज प्रत्येक जण आपल्या लाईफ मध्ये चांगल्या जागी सेट झाला. येस. Yes. कारण हालेलुया. प्रत्येक जण माझ्या बरोबर देवाच्या कामात भागीदार आहेत. येस. जसं प्रभू मला ब्लेस करतो, आभारामध्ये जर आले तर चर्च लोटवर पण येणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन चर्च, आज हे काम तुमच्या समोर पण आहे, पण Yes. आपले हात पाय ठरवतात, पण आम्ही ते करत नाही. येस. इच्छा मस्त आहे कोणाचं काम करावं, देवाचं काम देवाचं काम करावं. करा. ठरतं तर मग का करत नाही? येस. काय काढ? वेळ. वेळ काढ. काय काढ? वेळ काढ. वेळ भेटत नाही, वेळ काढावा लागतो. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुला प्रभूसाठी वेळ नाही आणि तुझ्या दुःखाच्या समय तुला वाटतं कोणी वेळ दिला पाहिजे, प्रभूने वेळ प्रभूने दिला वेळ दिला पाहिजे. पाहिजे.
चर्च कसा प्रभू वेळ देईल? येस नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता बा सिंपल गणित सांगतो. आपण आता पुनरुत्थानाच्या दिवशी लोकांच्या घरी प्रार्थना घेत होतो, गाणे घेत होतो. प्रत्येकाला वाटतं आमच्या घरी कोणी यावेत सेवक यावे. सेवक यावे. आणि टीम यावी. कोणी यावी? टीम यावी. 10 वाजले या पास. तू येतो का दुसऱ्याच्या घरी रात्री 10 वाजता? तो म्हणतो नाही फार लेट झाला. तुझ्या घरी 10 आले तरी चालतील, येस. पण तुला चल म्हणलं दुसऱ्याच्या घरी, नाही 10 वाजले, कसं इतक्या रात्री कसं जायचं? कसं गणित आहे चर्च? येस. येस आम्हालाच इश्यू समजा ना अजून. येस आमच्या घरी येऊ दे, आमच्या घरी, येऊ द्या. आणि तू चला दुसऱ्याच्या घरी, नाही मला थोडंसं ऍडजस्ट होत नाही. कसा ब्लेस होशील? येस येस. होशील का ब्लेस? नाही नाही. होणार. अरे देव बघतो चर्च, आम्हाला ठरतं पण तू करत नाही. म्हणतो मी करणार प्रभू पुढच्या वर्षी. कधी? पुढच्या वर्षी. अरे प्रभू येतो म्हणतो, माझा टाइम झाला ना, आता युद्ध बघतोय ना, आता येस. येस बघतो का नाही बघत? येस येस, पाहतो. बघतो. तुला कोणता पुढचा वर्ष आहे अजून? येस. येस प्रभूच्या लोकात ती धावपळ दिसत नाही प्रभू येण्याची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च जर ठरलं ना द्यायचं करायचं तर करायचं चर्च. येस यांनी हालेलुया. ठरवलं का माझं घर कोणासाठी, सेवक माझं सामान कोणासाठी, सेवकांसाठी. केलं का नाही केलं चर्च? येस येस, केलं. केलं. जर ठरतंय तर आपण केलं पाहिजे. येस वेळ निघत नाही, वेळ काढावा लागतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऍडजस्ट होत नाही, ऍडजस्ट करावं लागतं. येस आणि जास्त काम जरी भेटलं तरी आनंदाने करा, आणि कमी काम भेटलं तरी कसं करा? आनंदाने करा. का मी सांगितलं ना, काही लोक दोन्ही कडून हॅपी नाहीत. जास्त काम येतं काय म्हणतात, एकट्याने करायचं का? एकट्याने करायचं का एवढं, आणि काम कसं भेटलं कमी थोडं. भेटलं. काय थोड्या कामासाठी यायचं. अरे तुला करायचं काय आता तुझं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू उपयोगात येणार नाही कोणाच्या. देवाच्या. देवाच्या. जर तुझ्या समोर देवाचं काम आहे ना, या कामाला तुझे हात लागले पाहिजे. येस Yes. हालेलुया. पहा मी एक आत्म्य प्रगटीकरण सांगतो, पहिले पण सांगितलंय. हे हात कोणासमोर जुडतात? देवासमोर देवासमोर. जुडतात. म्हणजे ही वेदी बनवतात ना, देव हाताने ओळखतो. येस. Yes. हालेलुया. हे हाताने काय करतो? ओळखतो. देव म्हणतो हे हात साधे हात नाहीत, हे वेदी बनवणारे हात आहेत. Yes, Amen. amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे पावलं साधारण नाहीये, पावलांना ओळखतो. माझ्या वेदीच्या उपयोगात हे पावलं येतात. Yes. येस Amen. आमेन. तुमच्या प्रार्थनेला देव गृहीत धरणार वेगळ्या प्रकारे. येस. का ते म्हणा ऑर्डिनरी व्यक्ती नाहीये, हा माझा वेदी बांधणारा व्यक्ती येस आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या हातात वेदीचा महक आहे, चर्च, तो फ्रेग्रन्स आहे त्याच्यामध्ये. का? हे देवाच्या कामासाठी उपयोगात होतात. येस. म्हणून ते म्हणतो त्यांचे पावलं पर्वतावर किती रम्य आहेत. सुंदर आहेत. येस. कोणाच्या कामासाठी यूज होतात? देवाच्या आपण कामासाठी. कोणासाठी यूज झालो पाहिजे? देवाच्या चर्च कामासाठी. ठरतंय तर केलं पाहिजे का नाही? येस केलं पाहिजे. मग आम्ही मागं काय? येस. कमान कोणासाठी पुढे या? देवासाठी. देवासाठी. येणार का? येस. आम्ही चर्च सुरू तर पळत निघतो. अरे नाही शनिवारी तर आता ते 2 चेअर टाकून जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान कळतंय चर्च, आज माझा लाईफ हे प्रभूसाठी आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ज्यावेळेस तुझ्या पॅरलिस होईन, हातपाय दुखतील, मग तू म्हणणार की देवासाठी काम करायचंय. नाही. आज कोणासाठी काम कर, देवासाठी. देवासाठी. म्हणजे तुझ्या हातापायात देव बळ टाकल. येस. तू कधी वाकणार नाही, खाट टाकल्यावर कधी धरून बसणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं एक चांगला मालक चांगला एम्प्लॉय सोडत नाही ना, देव पण एक चांगला काम कधी सोडणार नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण हातपाय कोणाचं काम करतात? देवाचं काम तुझ्या करतात. हातापायात देव नेहमी बळ टाकणार चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी माझी साक्षी अनेक वेळेस सांगितली की मला डीप थंबोसिस, रक्ताच्या गाठी ज्या हृदयात शिरतील, डॉक्टर सांगतात त्या गाठी हृदयात जातील, अटॅक येणार. अजून काय झालं नाही चर्च. येस. कुणाचं काम करतोय? देवाचं देवाचं काम. काम. माझे हात पाय, माझं जीवन, मला आठवण, माझं आयुष्य देवाने वाढवलंय. येस. Amen. माझं हालेलुया. आयुष्य प्रभूने वाढवलंय. मी नेहमी सांगत होतो कम्फर्ट मध्ये जाऊ नकोस, तुला बोनस मध्ये लाईफ दिले देवाने. येस. आणि हालेलुया. ज्यास माझे हात पाय देवासाठी काम करतील ना, कोणता आजार मला मारणार नाही चर्च. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव का आपलं नुकसान करायला एक चांगला काम करा सोडून? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुम्ही पण चांगले काम करणार नाहीयेत का? येस आहे. पण तुमचे हातपाय कोणासाठी पाहिजेत? देवासाठी पाहिजे. लाजलं नाही पाहिजेत. येस. तुला उंच कुणी केलं, देवाने केलं. मग तुला लाज वाटते का देवाच्या कामाची? येस. का मग लाज वाटली पाहिजे का? नाही. काही लोकांना काय वाटते? लाज वाटते. त्याला तर हालेलुया म्हणायला पण लाज वाटते. येस. ते पहिले बघतात तिकडं मग कोण नाही, मग त्यांचं काय होतं? स्टार्ट होतं. एवढी लाजला नाही पाहिजे तू. येस. देव लाजला का? नाही लाजला. का मग देव लाजला का? नाही मी का लाजला. लाजतोय? देव जर माझ्यासाठी एवढा नम्र झाला, मग मी देवासाठी किती नम्र झालो पाहिजे. Yes. म्हणून देवाच्या कामाची लाज आम्हाला नकोय, अभिमान असावा का मी देवाचं काम करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगाचं काम बंद पडल, देवाचं काम बंद पडणार नाही. Yes. आणि याचा बोनस नेहमी प्रभू तुम्हाला सरप्लस Yes, मध्ये देणार amen. चर्च. या. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. ज्यास मी काम सोडलं ना, लोक म्हणले चुकीचा डिसिजन घेतला. काय घेतला? चुकीचा पण निर्णय आज टाइम असा आला का तिथल्या लोकांना कामातून काय केलं? काढून टाकलं. माझं काम देवाने अजून चालू ठेवलंय. येस. येस हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मी ब्लेस आहे, आज मी कम्फर्ट मध्ये आहे.
पण बाकी लोक स्ट्रगल करतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं काम इतकं हलकं नाही, या कामाची आठवण ठेवली जाणार. येस. आमेन. ठरलंय कोणासाठी देवासाठी. तर करायचंच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझं मुख देवासाठी, माझे हात देवासाठी, माझे पाय देवासाठी, माझं घर कोणासाठी, देवासाठी. माझी गाडी बी कोणासाठी. देवासाठी. देवासाठी. लोक फक्त माझी गाडी घेऊन जा. अरे तूच येत नाही, तुझी गाडी घेऊन काय करू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तू ये कोणासाठी. देवासाठी. देवासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. कम ऑन, कळतंय आज तुम्ही पुढे आले पाहिजेत. येस. देवाने तुम्हाला दिलंय ना, हे उपयोगात येईल ना, त्या गाढवाची शोभा वाढणार. येस. Yes, आमेन. amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नुसतं गाढव कोणाच्यासाठी यूज होणार, येशूसाठी. देवासाठी. त्याची शोभा काय होणार. वाढणार. हे देवाने दिलंय ते शोभमान व्हावं म्हणून ते उपयोगात आलं पाहिजे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जज घरी बसू नका, बाहेर पडा. येस. कोणाच्या गौरवासाठी. देवाच्या देवाच्या आपले गौरवासाठी. हातपाय यूज होऊन द्या. कोणाच्या गौरवासाठी. देवाच्या गौरवासाठी. प्रभूला तेच गाढव पाहिजे चर्च जे पुढे येणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. राखून ठेवल्याने होणार नाही. कसं राखून ठेवल्यानं. ठेवल्यानं. राखून ठेवल्याने नाही. पहा आता ते गाढवाचं एक वैशिष्ट्य सांगतो. जे गाढव कधी कोणी बसत नाही ना, ते लोक कोणाला बसू देत नाही. येस. त्याला सराव नाही कोणाला घेऊन फिरायचा. दुसऱ्यांना घेऊन. दुसऱ्यांना पण हे घेऊन. गाढव गप बसलं. येस. येस, हालेलुया. हालेलुया. त्याला काय बांधलं होतं माहितीये का, त्याला सवय नाही कोणात जायची. लोकांमध्ये लोकांमध्ये जायची. जायची. बाकी गाढव माणसडले पण याला सवय नाही, हे राखीव आहे. येस. पण जास्त प्रभूसाठी गेलं ना, आनंदाने बागडत गेलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, त्याला काय बांधलं होतं. त्याला काय नाहीये, सवय नाही. तो कोणाला बसू देत नाही. नाही मला सवय नाही कोणाला घेऊन चालायची, पण येशूला घेऊन फिरलाचे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या जीवनात येशूला घेऊन फिरायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च कोणासाठी करणार. देवासाठी. करणार का. येस. करार करताय बरं का, असं हा नका बोलू लगेच. मग करार मोडताल तुम्ही परत बघून घ्या. Yes. तुम्ही म्हणतात पास्टर बोलण्यात बसवतात, बसवत नाही. माझं काम आहे वचन सांगायचं. करार करताना विचारपूर्वक कर. येस. प्रेज द लॉर्ड. बोलला तर काय केला, करार. करार केला. वचन टच होतं काय झाला, करार. करार. करावं लागणार. येस. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बैठो बोला. तिसरी गोष्ट आता निभवायचं. काय करायचं, निभवायचं. वेळ आल्यानंतर निभवायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शद्रक मेशक अबेदनेगो वेळ आली तर वचन पडू दिलं का निभावलं. निभावलं. का मग सगळे बोला काय केलं, निभावलं. मागं नाही आटले. येस. तुमच्या लाईफमध्ये पण असे प्रसंग येतात, वचन काय करायची, निभवायची. निभवायची. काय करायचे, निभवायची. पडू द्यायचं नाही. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा अनेक परीक्षा येतात, अशा अनेक चॅलेंजेस येतात तुमच्या लाईफमध्ये. आता ठरलंय कोणासाठी जगायचं, देवासाठी देवासाठी. कोणाचं जगायचं. वचन पूर्ण करायचं, देवाचं देवाचं वचन. मग चर्च निभवायचं. येस. प्रसंग असा येईल का सैतान अशी स्थिती उत्पन्न करल की तुम्ही वचन मोडावं, पण मोडू देऊ नका. जीवन जरी गेलं चालेल, पण देवाचं वचन आपण पाळलं पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते मरू देणार नाही. मेले काय तिघ, नाही नाही मेले. मेले. ते म्हणले आम्ही ते अन्न खाणार नाही जे दूषित आहे. Yes. चर्च त्या डाळ भातामध्ये पण चेहरे टवटवीत ठेवले. येस. येस हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे म्हणले त्या नबुकद्नेस्सरच्या मूर्ती समोर आम्ही झुकणार नाही. प्रभूंनी त्यांना अग्नीमध्ये जाऊन पण काय केलं, Bless वाचव. केलं. वाचवलं. दानिएल म्हणला प्रार्थनेत कॉम्प्रोमाइज करणार नाही. टाइम ठरलाय प्रार्थना करणार. देवाने सिंहाच्या गुहेत पण त्याला जाऊन वाचवलं. येस. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, टाइम येतो ना निभावण्याची, वचन निभावलं पाहिजे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमेन म्हणणारे खूप आहेत, पाळणारे खूप कमी आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता सीझन लग्नाचं आहे. कसलं काय निभवा आता, वचन. वचन. सगळे बोला काय निभवा. वचन. वचन. देऊ नका. नातेवाईक हावी होऊ देऊ नका. पहिलेच जोर दाखवा लागण्याच्या पहिले. कधी पहिले. नाही चालणार बाबा, असं आम्हाला आमचं असं इश्यू मध्ये असं चालतं आम्हाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिलेच तुम्ही ताड झाले, पहिलेच तुम्ही वाकले असतील. मोडतक काय, मोडतक काय, मग कसं मोडणार ते. स्टँड घे कोणासाठी, प्रभूसाठी. प्रभूसाठी. प्रभूसाठी स्टँड. नाही प्रभूच्या पद्धतीनेच होणार. येस. पिक्चरचे गाणे वाजणार नाही. आम्ही म्हणतो आमच्या गावात आमच्या लग्नात कोण असतो, प्रभू. काना गावात कोण आला, येशू येशू आला. आला. तुमच्या लग्नात कोण येतो. येशू मग येतो. त्याचं स्वागत कोणत्या गाण्यानी, देवाच्या देवाच्या. नावाने. तुम्हीच म्हणता काना गावात येशू होता. पाळक पण जाहीर करतो आज आमच्या जसं प्रभू काना गावात आला तोच परमेश्वर आता या लग्नात आला, आणि स्वागत त्याचा वेगळ्या गाण्याने. येस. प्रभूला आवडतंय का. नाही नाही. आवडत. पास्टर काही नातेवाईक तुम्हाला नाही माहित, फार खोडकर आहे, मग तू हुशार राहा आत्म्यात, डीजे लावूच नको. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, त्यांचं नाव तू घेतो नाही पास्टर, ते आम्हाला बरोबर अडकवतील. तू दोन घर पुढे राहा, लावूच नकोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण बी कुठं कमी आहेत, आपण बी लावतो. येस. काय पास्टर ते आहेत 2-3 नातेवाईक आपले. आज प्रश्न नातेवाईकाचा नाही, प्रश्न तुझा आहे. येस Yes. हालेलुया. प्रश्न तुझा तुझा आहे. आहे. तू उपयोगात येणार नाहीस. येस. जो राखणार नाही ना आपली नैतिकता पवित्रता, तो उपयोगात येणार नाही. येस. निभवा. काय निभवा, वचन. वचन.
नातेसंबंधी हवी होऊ देऊ नका. असं नातं जे मला हवी होतं या नात्यापासून मला बाहेर पडायचं. येस Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग ते Hallelujah. किती जवळचं असो, क्लोज असो, हे नातं जर माझ्यावर हवी होतं आणि येशूच्या विरोधात मला जावं होतं, असं नातं मला नकोय. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आमेन नाही म्हटले. कोण प्यारा आहे? येशू. इथं हा म्हणता होत, तिथं घरी गेल्यानंतर वेगळं करता. येस निभवा कुणाचं वचन देवाचं देवाचं वचन. वचन. जे उभे राहतात ना त्यांच्या जीवनात मोठी साक्ष देवाने Amen. केली. आमेन हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शद्रक मेशकची ओळख बदलली, Yes. दानियाची ओळख बदलली. चर्च यांनी काय घेतला? Stand स्टँड घेतला. घेतला. चर्च घेतला. तुम्ही स्टँड घ्या. कोणासाठी? देवासाठी. देवासाठी. स्टँड घेणार मी का? नाही, मी मागं हटणार नाही. देवाचा महिमा देवाला दे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक स्टँड घेतील? येस. मी तर येणारच आहे कार्यक्रमाला. प्रेज द लॉर्ड. स्टँड घ्या. कोणासाठी? देवासाठी. का नाही प्रभू? चर्च तुमचा उपयोग होणार. उपयोग स्वतःचा होणार. तुमचा होणार आहे. चर्च तुमचं फॅमिली ब्लेस होणार आहे. मी माझ्या फायद्यासाठी सांगत नाही, तुमच्या ब्लेसिंगसाठी सांगतोय. तुमच्यात इश्यू वाढणार. तो म्हणणार अरे हे ते घर आहे का जिथं मला वाढण्यामध्ये आनंद होतो. येस. हे ते घर नाही की जिथं मी गुदमरतो. येस. काय करतो? गुदमरतो. कारण रविवारी मी यांच्यामध्ये फुलतो आणि बाकीच्या टायमाला मी उमलून जातो. येस. येस प्रभूसाठी जागा तयार करा. येस. स्टँड घ्या. का नाही बाबा वचन मी निभावणार. लग्न सराई असो, इतर काही विधी असो, कार्यक्रम असो, माझा स्टँड परमेश्वरासाठी. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक स्टँड घेतील? घेणार का चर्च? येस. वेळ आली ना मागं हटायचं नाही. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या देवाच्या गौरवासाठी. उद्या तुला सेवा करायची. कोणाची? देवाची देवाची. सेवा. आणि तू लोकांना काय सांगणार आहे मग? येस. तू स्वतः कॉम्प्रोमाइज केलं, तुझ्या मंडळी सांगणार आहे का तू? नाही. नाही सांग. कमा सांगणार आहे का? नाही नाही. सांग. मग तुझा प्रचार कोण ऐकणार? येस. तुझं वचन कोण घेणार? येस. तू बटवलं स्वतःला. येस. जो कॉम्प्रोमाइज करतो ना त्याच्या सेवेला धार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन वाचून बोलणारे खूप आहेत, वचन निभावून बोलणारे खूप कमी असतात. येस. आणि जे निभावून करतात त्याच्या देवाचा अनुग्रह असतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तुमच्या लाईफ मध्ये असे प्रसंग येईल, देव होऊ देईल, पण तुम्ही स्टँड घ्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक घेणार? येस. कोणासाठी? देवासाठी. हा स्टँड घ्यायचा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन सांगतं मी हे करणार आणि देवाची महिमा मी करणार. Amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून संपलं नाही. शेवटी गाढव आलं. काय आलं? गाढव आलं. कोणाकडे आलं? येशूकडे आलं. येशूकडे. सगळं बोला, कोणाकडे आलं? येशूकडे येशूकडे आलं. आलं. येशूकडे गाढव आलं. तसंच दिलं का? नाही. काय टाकले? वस्त्र टाकले. वस्त्र टाकले. गाढव घेऊन फिरण्यात मजा नाही हो. येस. त्या गाढवावर कोण बसला पाहिजे? येशू येशू बसला बसला पाहिजे. त्यात मजा यायच्या. येस. येस. येशू असंच बसणार का? नाही नाही बसला. बसणार. त्यांनी कोणाची वस्त्र टाकली? आपली वस्त्र टाकली. असं लिहिलंय बायबल मध्ये, वाचा का त्यांनी आपली वस्त्र कोणावर टाकली? त्या गाडगावर टाकली. मग त्याच्यावर कोण बसला? येशू बसला. आता आमचा प्रॉब्लेम असा का आम्हाला वाटतं का आमच्या होती भोवती सर्वात येशू पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. आजचं वचन ऐकल्यानंतर मीच कपडे घातले नाहीत तर मी कसे घालायचे दुसऱ्यांना? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी आपली वस्त्र कोणाला घातली? गाढवाला घातली. आजचं वचन आपल्यात पूर्ण होतंय का? नाही. मग मीच काय नाही घातली? कपडे नाही पण घातले. माझी तर इच्छा आहे, त्याच्यात कोण दिसला पाहिजे मला? येशू दिसला आधी पाहिजे. ते जे बसणार आहेत ना 90% मागणं एकच आहे का माझ्या पतीत, माझ्या मुलीत, माझ्या भावात, माझ्या आईत मला कोण दिसला पाहिजे? येशू दिसला तू पाहिजे. नग्न फिर येस. आणि त्यांच्यात कोण शोध? येशू. कसा भेटल? येस. तू तुझी वस्त्र घाल, मग तुझी वस्त्र बरोबर तिकडे जातील. येस. येस हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी आपली वस्त्र कोणाला घातली? त्या गाढवाला घातली. पहिले त्यांना कोणी वस्त्र घातली? येशू. देवचने. शिष्यांना कोणी वस्त्र घातली? येशूनी. सेम चर्च. आध्यात्मिकरित्या प्रभू आम्हाला शेप देतो, आम्हाला आकार देतो, आम्हाला वस्त्र घालतो, आम्हाला बदलतो आणि जसं आम्ही टर्न होऊ आमचे लोक पण बदलतील. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळे इशू कोणा शोधतात? दुसऱ्यांमध्ये सगळ्यांना इशू दुसऱ्यात पाहिजे, घरच्या लोकांमध्ये, पण Yes. स्वतःत नसं तरी चालेल. चालेल. कसा इशू येणार चर्च? नाही येणार. आज पहिला इशू कोणात? स्वतःमध्ये. हे वचन जर माझ्यात पूर्ण नाही तर तुझे वस्त्र मी घातलेले नाही. येस. मग मी कशा लोकात वस्त्र घालू? पहिले वस्त्र मी घालणार, येस. पहिली वस्त्र, मी घालणार. आणि मग हे वस्त्र ऑटोमॅटिक दुसरे घालतील. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, तुमच्या लोकांना गाडव घेऊन फिरायचं का येशू घेऊन फिरायचा? येशू मध्ये. कमॉन, कोण घेऊन फिरायचं? येशू. तुमच्या लोकात कोण आला पाहिजे? येशू येशू आला आला पाहिजे. पाहिजे. मग मला पण काय घालावं लागेल? येशू. येशू. वस्त्र घालावं लागेल, Yes. येशू घालावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन चर्च, किती लोकांना कळतं आजचं वचन? येस. कोण हॅपी झाला पाहिजे? येशू येशू आनंदी happy झाला झाला पाहिजे. प्रभूचा आनंद शोधा. येस. प्रभू नेहमी प्रत्येक आठवडी कोणाबद्दल बोलतो? फक्त आपल्या ब्लेसिंग्स आपल्याबद्दल. बद्दल, आपल्या दुःखाबद्दल, आपल्या वेदनाबद्दल. पण आपण कोणाबद्दल बोललं पाहिजे? देवाच्या प्रभू आनंदाबद्दल. तुला काय आवडतं? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून पहिली गोष्ट कसं ठेवा? राखून. राखून. आणि वेळ आली तर काय करा?
निभवा. निभवा. कुणाच्या गौरवासाठी? देवाच्या देव गौरवासाठी. तुम्हाला उचलणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना आजचं वचन कळालं? येस किती लोक स्टँड घेतील? येस. करा करताय बरं का, येस म्हणतात त्यावेळेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूसाठी करायचे. येस आज प्रभू जाताना चर्चमध्ये म्हणला पाहिजे का आज या मंडळीत माझं येणं सार्थक झालं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू फक्त आमची आराधना घ्यायला नाही आला, आमच्या जीवनातून त्या गोष्टी पाहायला आल्या ज्या प्रभूला हव्यात. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रभूशी करार करा का प्रभू जे मी बोललो ते मी करणार, येस जे मी आमेन. ठरवलं ते पूर्ण करणार. Yes. कमान उभा राहूया आता. फायनली आता प्रेर होणार आहे. थँक्यू जीसस, थँक्यू फादर. या तुम्ही दोघं थांबा या ठिकाणी. हे प्रभू तुला महिमा, तुला गौरव, तुला धन्यवाद. थँक्यू जीसस, थँक्यू फादर. प्रभू तू खूप चांगला आहे. तुझं मन तू आज मोकळं केलं. मंडळी तू प्रेम करतो. ही मंडळी फक्त पृथ्वीवरच बेस व्हावी अशी तुझी इच्छा नाही, स्वर्गात पण ही मंडळी आली पाहिजे. आम्हाला येशू तर माहीत आहे, पण येशू जगायचं कसं, येशूला आमच्यात वाढवायचं कसं, येस. हे तू आम्हाला सांगत शिकवत आहे. हे पवित्र आत्मा आम्हाला मदत कर प्रभू. प्रथम जे तू सांगितलं का राखून ठेव, आपले दिवस बटू नको. देवाचं ते देवाला दे. देवाची आपली नैतिकता मी सोडणार नाही. माझे डोळे मी पापाच्या स्वाधीन करणार नाही. माझं मुख, माझे कान, पवित्र आत्मा मी जपणार. हो दे बाप. मला अलिप्त कर सर्वांपासून. येस आणि येस फक्त तुझ्याशी मला जोड पित्या. हो दे आणि बाप्पा. तुझी महिमा मला प्रगट कर. येस येस प्रभू जे ठरवलं मी ते करायचं, हो दे बाप्पा. द्यायचं पित्या. येस पित्या. तर त्यावर मी प्रार्थना केली प्रभू. हो दे मी करार मोडली, मी माफी मागितली. येस येस प्रभू तुझी पुन्हा कृपा मला दे. येस आणि फादर. पुन्हा जर माझा आत्मा मला प्रेरणा देतो तर त्या गोष्टी मला करायच्या हो दे तुझ्या बाप्पा. महिमेसाठी. येस फादर. प्रभू ज्या गोष्टीसाठी मी ठरवलं का मी ते करणार, पण मी केलं नाही. येस येस तुझं काम माझ्या समोर आहे पित्या, हो दे बाप्पा. पण मी ते करत नाही. येस येस मी माझ्या व्यक्तिगत जीवनात हरवलो परमेश्वर. हो दे बाप्पा. मला माफ कर पित्या. येस दे माफ कर, बाप्पा. Lord. प्रभू तुझं कार्य सर्वातून पुढे आहे. येस फादर. बाकी गोष्टी थांबतील हो दे होय बाप्पा. पण तुझं कार्य थांबणार नाही. हो Yes, दे बाप्पा. Father. हे मला सत्य माहित असता. येस येस जगात काय घडतंय सर्व दिसता ही पित्या. Yes. हो दे बाप्पा. मी का फक्त त्याच कामामागे धावतोय. येस फादर. मला तुझ्या कार्यात सहभाग घ्यायचा आहे. हो दे बाप्पा. देवाच्या वेदीला मला हात लावायचे. होय येस दे दे बाप्पा. बाप्पा. कारण प्रार्थना करताना देव ओळखल हे हात माझी वेदी बांधणार होय. आहेत. येस येस हे हात माझ्या महिमेसाठी जोडणार आहेत. Yes, हे हात Jesus. माझ्यासाठी काम करणार आहेत. Yes, ही बाप्पा. प्रार्थना प्रभू गृहीत धरणार. येस दे बाप्पा. प्रभू जस वेळ येतो वचन पाळण्याचा, येस दे बाप्पा. त्या समय प्रभू मी त्या वचनाला निभावण्याची ताकद मला दे. येस Yes. फादर. मी त्या समय अशा नात्यामध्ये येस. गुतू नये हो दे कधी तो बाप्पा. वचन मोडल्या जाईल. येस दे अशा बाप्पा. विधीत मी अडकू नये Yes, जिथं Father. वचनाचा अपमान केला जाईल. Yes, हे पवित्र बाप्पा. आत्मा मला बळ दे. बळ येस दे दे बाप्पा. बाप्पा. प्रत्येक परिस्थितीमध्ये Yes, मला Father. तुझं वचन निभवायचं. Yes. हो दे जर बाप्पा. असं कोणतं नातं माझ्यावर हवी होतंय होय येस दे येस तर त्या सर. नात्याला मला या ठिकाणी प्रभू स्टॉप करायचं. हो दे त्याला बाप्पा. तिथंच मला सांगायचं का नाही या गोष्टी माझ्या प्रभूला आवडत होय नाही, दे Yes, yes. मी या गोष्टी करणार नाही. Yes, Yes. Father. माझ्या देवाला जे आवडतं ते मी Yes. करणार. Amen, प्रभू amen. गोष्टी तुटू देणार नाही. हो दे प्रभू बाप्पा. आध्यात्मिकरित्या जोडल Amen. आणि Yes, देव आपली Father. महिमा प्रगट Amen. करणार. Jesus. प्रभू माझा विश्वास आहे येस दे बाप्पा. का तू आम्हाला जाणीव करून दिली हो दे का बाप्पा. आमच्या मंडईत आम्ही कुठं कमी पडतो. येस फादर. आम्ही खूप जल्लोष केला, नाचलो, आनंद केला, पण येस तुझा आनंद महत्वाचा आहे. हो दे Yes, बाप्पा. आणि माझा विश्वास आहे येस का देवा फादर. तुझी आज आमच्याशी बोलला. ये Yes. जीसस. आम्हाला धिक्कारावं यासाठी नाही, हो दे Yes. बाप्पा. आम्ही सुधारावं, येस होय दे आम्ही फादर. टर्न व्हावं, Yes, आम्ही अधिक Jesus. तुझ्या जवळ यावं पिता. हो दे दे बाप्पा. आणि आमचा विश्वास आहे काही वचन काम करणार. येस लोक फादर. पुढे तुझी महिमा ये करणार. जीसस. सर्व गौरव तुला देऊन तुलाच देतो, येशू Lord. नावाने स्वीकारतो. आमेन आमेन. आमेन.